शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका. RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. नमस्कार. लहान मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलं जातं आणि त्या देवाघरच्या फुलांचा मेंदू कधी विकसित होतो? अर्थात साहजिक आहे, 0 ते 8 वर्ष. आणि या 8 वर्षांच्या मुलांसाठी खास अकोल्यात एक लायब्ररी उघडली आहे. आता ही लायब्ररी काय आहे, म्हणजे तुमचा मुलगा किंवा तुमचं पाल्य, तुमचा राणी किंवा तुमचा राजा इथे आल्यावर त्याच्यात काय ग्रोथ होईल? तर त्या लायब्ररीचं नाव आहे नर्चरी द टॉयब्ररी आणि आहे आपल्या अकोल्यातल्या हॉटेल रायझिंग संघ या बसस्टँड जवळच्या ठिकाणी. आणि यांच्या ज्या सर्व आहेत त्या कोण आहेत आणि नेमकं काय आतमध्ये होतं, चला बघूयात. फार सुंदर असा युनिक कन्सेप्ट जो आहे मेट्रो सिटीमध्ये आणि खास घेऊन आले आज आपल्या शोमध्ये. शोचं नाव आहे मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा. चला बघूयात काय आहे नेमकं नर्चरी द टॉयब्ररी. हॅलो. तर चला एंट्री मारली आहे आपण आणि बघा एवढं सुंदरचं वातावरण आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. सॅनिटायझेशन फार महत्वाचं आहे. नमस्कार. Hello. आता सॅनिटाईज केलंय. नमस्कार. हॅलो सर, नमस्कार. तर मी भेट तुमची घालून देतो. ही जी लायब्ररी आहे नर्चरी द टॉयब्ररी, खास याचं नावच युनिक आहे. सुरुवात करणार आहोत पण थोडंसं आपण बसून गप्पा करूया. हा बिलकुल. तोपर्यंत एक लोकेशन द्या, आम्ही बसून घेऊ. शून्य ते 8 वर्ष आणि त्या वर्षातली मुलं, अर्थात त्यांच्या मेंदूचा विकास कसा व्हायला हवा, हा कन्सेप्टच फार भन्नाट आहे आणि फार युनिक आहे. आणि हे सगळं घडवून आणलं हे कुणी? तर त्या स्वतः डॉक्टर आहेत, MDS आहेत. मुंबई म्हणा, औरंगाबाद म्हणा किंवा मेट्रो सिटीत राहणं साहजिक आहे, पण आता अकोल्यासारख्या ठिकाणी त्यांनी हा कन्सेप्ट का घेऊन आले? तर घेऊन आलोय आपल्या संचालिका आहेत डॉक्टर प्रिया वखरिया. मॅम नमस्कार. नमस्कार. हॅलो. काय सांगाल सगळ्यात अगोदर तर हा कन्सेप्ट काय, संकल्पना कशी सुचली आणि लहान मुलांसाठीच का? ऍक्च्युली माझा स्वतःचा मुलगा आता 3 वर्षाचा होईल आणि जेव्हा मी प्रेग्नंट होते त्यावेळेला मी मुंबईला गर्भसंस्कारचे क्लासेस केलेत. त्यानंतर मी त्याच्यासाठी म्हणून ब्रेन स्टिम्युलेशनचे क्लासेस केले आणि मी त्या क्लासेस सगळ्या वस्तू घरी घेऊन यायची आणि वापरायला चालू केले. म्हणा बुक्स म्हणा किंवा त्या जे टॉईज पर्टिक्युलर त्याच्या एज रिलेटेड किंवा त्याच्या डेव्हलपमेंट रिलेटेड मी आणायला चालू केले. तेव्हा मला कळलं की ऍक्च्युली या गोष्टींचा खूप फरक पडतो कम्पेअर्ड टू तुम्ही जर बघाल बाकी मुलं आणि जे स्टिम्युलेटेड मुलं असतात म्हणा, ब्रेन स्टिम्युलेटेड मुलं म्हणा, किंवा त्यांना आपण काही डेव्हलपमेंटल गोष्टी प्रोव्हाइड केल्या असतात, त्यांना जर तुम्ही बघाल त्यामध्ये खूप फरक कळून येतो. म्हणून मग जेव्हा आम्ही अकोला शिफ्ट झालो मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये, तेव्हा मला कळलं की इथे या सगळ्या गोष्टी फ्रीली तर अवेलेबल नाहीच आहेत, पण विकत तुम्ही घ्यायला गेलं तरी पण अवेलेबल नाही. त्यामुळे मग मी असा विचार केला की बाबा एक वस्तू आपण जेव्हा घ्यायला घेतो 2-3 हजाराचा तो एक गेम किंवा ती बुक, जेव्हा जर आपण डेव्हलपमेंटली अप्रोप्रिएट जर थोडा फॉरेन ऑथर्स म्हणा किंवा इंटरनॅशनल ब्रँडचे बुक आपण जर घ्यायला गेलो तर 1000-1500 हजाराचे आपल्याला एक पुस्तक पडतं. आणि कुठलाही मुलगा म्हणा तो एक गेम जास्तीत जास्त 10 किंवा 15 दिवस खेळतो. आता गेम्स आहेत, अनेक वस्तू आहेत, साहजिक आहे. आता पहिला यांनी व्ह्यू बघितलाय, पण तुम्ही जर स्वतः दाखवलं आम्हाला, एक जरा टूर केली आपण, एवढं सुंदर असं अँबियन्स आहे. मला सांगायला आवडेल की तुमचा मुलगा किंवा मुलगी, तुमचा राजा किंवा राणी इथे आले ना तर ते घरी येणारच नाही, पण पॅरेंट्स सोबत इथे येता येते का? इथला अँबियन्स कसा आहे? थोडं जाताना गप्पा करूया आणि बघूयात नेमकं आपल्याला काय युनिक देत आहेत. थोडं सुंदर असं वातावरण आहे. तुम्हाला सांगतो, आता बघा आम्ही जातोय, पुस्तकच पुस्तकं आहेत, पण ती पुस्तकं तुमच्या अशी नाही की तुम्हाला आवडणार नाही. मॅम ही पुस्तकं जी आहेत प्रियाजी, कुठली आहेत? हे जर आपण बघाल ना तर हा आमचा 0 to 1 चा सेक्शन आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, असं म्हणतात की जी जन्मतः मुलं असतात तेव्हा त्यांना दूध पिताना जे डिस्टन्स राहतं आईच्या छातीपासून डोळ्यांपर्यंत तेवढंच दिसतं त्यांना अप्रॉक्सिमेटली फॉर 2 to 3 months. ते 8 to 12 इंचेस त्यांची विजन राहते आणि त्यानंतर ती विजन हळूहळू डेव्हलप होते. मग आता त्या विजनला सपोर्ट करण्यासाठी रिसर्च म्हणतो की आपण त्यांना जर ब्लॅक आणि व्हाईट पॅटर्न्स दाखवले तर हे बुक्स आहेत. न्यूबॉर्न मुलांसाठी वापरू शकतो आपण आणि ह्याच्यामध्ये सगळे ब्लॅक आणि व्हाईट पॅटर्न्स राहतात वेगवेगळे. त्यानंतर विजन स्टिम्युलेशन एक प्रकार असतो आणि एक असतो टच स्टिम्युलेशन. त्यामुळे आपण हे जे बुक्स आहे याच्यामध्ये तुम्ही जर हात लावून बघाल तर याला टचेस दिलेत वेगवेगळे. हा आहे फ्लीसी, तिथे लिहिलेलं पण आहे फ्लीसी. आता तुम्हाला असं जरुरी नाही की तुम्ही म्हणजे गरजेचं नाही की तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा, तुम्ही मराठी बोलू शकत असाल तर मराठीमध्ये, पण इम्पॉर्टंट हे आहे
की हा टच तुम्ही एकदा फ्लिसी म्हटलं तर तो नेहमीसाठी मुलाच्या डोक्यामध्ये फ्लिसीच राहतो. त्यामुळे यू हॅव टू रिपीट दॅट वर्ड अगेन अगेन, फ्लिसी फ्लिसी. तर तुम्ही बघाल याच्यामध्ये हे फरी, फ्लिसी, म्हणजे आता सॉफ्ट काय असतो मग सुरुवातीपासून. हे फ्लॅनेल. वाव. आणि पॉइंट इज की अगं चिव, अगं काऊ असे शब्द मुलांची नुसतं न बोलता इफ यू यूज हेवी वर्ड्स नो, जेव्हा ते बोलायला लागतात ते स्पष्ट बोलायला लागतात आणि त्यांची वोकॅब्युलरी खूप चांगली असते. आपण सारखं अगं हा किती क्यूट डॉग आहे, अगं हा क्यूट कुत्तू आहे असं न करता दॅट इज अ व्हेरी ब्युटिफुल डॉग. आणि असं जर सेंटेन्स आपण पूर्ण बोललो ना तर त्यांच्या डोक्यामध्ये वोकॅब्युलरी डेव्हलप होत राहते. आणि मग बेसिकली यांच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की तुम्हाला आता हे माहितीच नव्हतं की आहे म्हणून आपल्याला. बेसिक गोष्ट आहे की तुम्हाला जो बाळासोबत किंवा बाळ छोटं असतं त्या डिस्टन्स फार लहान असतो. तर मला हे कळत नाहीये की हे तुमच्या लक्षात कसं आलं. तुम्ही क्लासेस केले होते गर्भसंस्कार. मला ऍक्च्युली मी आहे MDS, त्यामुळे थोडा बेसिक नॉलेज तर आपल्याला राहतच हो, हो. की डेव्हलपमेंट एम्ब्रिओलॉजी एक सब्जेक्ट आम्हाला ऑलरेडी असतो. त्यामुळे एम्ब्रिओलॉजीचं थोडंफार नॉलेज असतं, थोडंफार फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ मुलांचं नॉलेज असतं. आणि आम्ही जेव्हा डेंटिस्ट्री शिकतो तेव्हा पिडियाट्रिक डेंटिस्ट्री म्हणून पण आम्हाला एक सब्जेक्ट, त्यामध्ये आम्हाला चॅप्टर्स असतात सायकोलॉजी ऑफ चाइल्ड, तुम्ही पेशंटला चेअरवर कसं हँडल करायचं. ओके. त्यामुळे ओव्हर प्रोटेक्टिव्ह पेरेंट्स आणि अशा सगळ्या टर्मिनॉलॉजीज आम्हाला ऑलरेडी असतात आमच्या सिलेबसमध्ये. ओके. त्यामुळे थोडंफार बेसिक नॉलेज होतंच. मग त्याला थोडं अपग्रेड करत गेल्यानंतर मला मुंबईला जेव्हा मी क्लासेस जॉईन केले सुप्रजा फाउंडेशनचे डॉक्टर गीतांजली शहा म्हणून आहेत मुंबईला, त्यांच्याकडे मी ते क्लासेस जॉईन केले. आणि त्यानंतर गर्भसंस्कारचे क्लासेस मी त्यावेळेला मुंबईलाच राहायची प्रेग्नंट असताना, त्यामुळे मी त्यांच्याकडे फिजिकली जाऊन क्लासेस केले. ओके. त्यावेळेला काय ऑनलाईन वगैरे नव्हतं आणि कोविड पण नव्हतं. तुम्हाला स्वतः या गोष्टी बेसिकच्या आहेत. तुम्हाला ते कुठेतरी मुंबईत असल्यामुळे फायदा झाला, पण तुम्हाला अकोल्यात असते तर त्या मिळाल्या नसत्या. त्यामुळे तुम्ही सगळ्यांसाठी सुविधा घेऊन आलात. वाव यार, हे खरं आहे. आता नाव काय नेमकं, हे नाव असंच का आहे आणि एवढं युनिक का आहे या नावाबद्दल विचारणार आहे. तर इथे आता मस्त सुरुवात सध्या तुम्ही बघताय यांच्या मस्त मी थांबवतो, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया. तुम्ही घ्या खास असा आमच्याकडनं मनोरंजनाचा डोस आणि वॅक्सिन सुद्धा घ्या. लवकरच परत येतो. मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट्टा. सोडून गेल्यावर मिस यू म्हटल्यापेक्षा सिटी कट्ट्यावर विथ यू म्हणा. डिस्टन्स जरी सोशल असलं तरी नाती हे पर्सनल असतात. लॉकडाऊनमुळे व्यवसायाला लागलाय ब्रेक, तर सोडा आता चिंता, कारण घेऊन आलो आहे मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. तर वाट कसली बघताय, तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा आमच्या सिटी कट्ट्यावर आणि त्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बाय. हॅलो, येतो का आवाज? बघा किती क्यूटचा असा फोन आहे ना. हा तुम्हाला कुठे बघायला मिळेल? नर्सरी द टॉयबररी आपल्या अकोल्यातलं एक असं छानसं ठिकाण आहे जिथे तुमचं पाल्य 0 ते 8 वर्ष वयोगटाचा असेल तर नक्की या. बघा एवढे सगळे इथे गेम्स किंवा बघा लिटिल प्लेन पासनं नॉईस फार्म पासनं तर छोट्या गोष्टी, क्यूटचा फोन एकदम त्याला आवडला असा. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. शोचं नाव आहे मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. आणि सिटी कट्टामध्ये नर्सरी द टॉयबररी या ठिकाणी आपण आलोय. आता हे नाव युनिक आहे आणि याच्या सर्व संचालिका आहे ते डॉक्टर प्रिया वखरेजी. मॅम नमस्कार पुन्हा एकदा. सगळे अकोलेकर आता वाट बघतायत किंवा आमचे सगळे प्रेक्षक वाट बघतायत की नेमकं हे नाव जे आहे या पाठीमागचं काय युनिक किंवा ही लायब्ररीज का? नर्चरी ऍक्च्युली इंग्लिश वर्ड आहे. नर्चरीचा अर्थ आहे की ज्याचं पालन पोषण करणारी, म्हणजे नर्चरिंग मदर. सर तुम्ही बघाल तर माझं इंस्टाग्रामचं हॅशटॅग आहे द नर्चरिंग मम्मा. त्यामुळे आपण पालन पोषण करणारे आपण जे आहोत आणि इथे ती आम्ही तुम्हाला जागा प्रोव्हाइड करतोय पालन पोषण करायला, म्हणून ही नर्चरी आहे. आणि टॉयब्ररीसाठी कारण इथे आपण बुक्स आणि टॉईज दोन्ही देतो तुम्हाला, त्यामुळे म्हणून टॉईज प्लस बुक्सची लायब्ररी म्हणून टॉयब्ररी. अवघड आहे म्हणजे कसं, तसं बघितलं अवघड आहे पण कन्सेप्ट फार भारी आहे. बरं इथे येऊ कोण शकतं, ऍडमिशन कोण घेऊ शकतं? म्हणजे नॉर्मल एक अंगणवाडी असते किंवा एक असं असतं की आम्ही थांबतोय आमच्या बाळाला आम्ही ऑफिसला जाताना म्हणजे म्हणतात ना किंवा त्यांच्याकडे ठेवतोय जे केअरटेकर असतात किंवा मग आपण ज्याला म्हणतो, तर त्यापेक्षा वेगळं काय म्हणजे तसाच कन्सेप्ट वाटत नाही? तसा कन्सेप्ट नाहीये हा. इथे आपण ऍक्च्युली तुम्हाला डेव्हलपमेंट आणि एज, मुलांची एज तर ठीक आहे एक फॅक्टर वेगळा आहे, पण कारण असं म्हणतात की प्रत्येक एजचा मुलगा सेमच वस्तू करू शकेल असं नाहीये. त्यामुळे आपण सहसा असं म्हणतो की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या, त्यांना बघेल, ऑब्झर्व करेल आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय न्यायचं. तर बुक्स आणि टॉईज आपण एज नाही पण डेव्हलपमेंट रिलेटेड किंवा मुलांची सध्या क्षमता काय आहे त्या हिशोबाने आणि ते अजून कशी वाढवायची
त्या हिशोबाने आपण त्यांना टॉईज आणि बुक्स देतो. मग अशा 3 USP सांगा तुमच्या की का आम्ही आमच्या पाल्याला इथे आणावं, का यांनी तुमच्याकडे यावं आणि काय म्हणजे नेमकं काय माहिती असायला हवी. आता इथे तुम्ही आवाज बघताय, भरपूर मंडळी मस्ताय करत आहेत, पण 3 गोष्टी सांगा की नेमकं आम्ही काय यावं तुमच्याकडे. पहिला तर तुम्हाला इथे जो बुक्स आणि टॉईजचा जो स्टॉक मिळेल तो माझ्या बऱ्याचशा, आता कोरोनामुळे दिल्ली म्हणा किंवा पुणे म्हणा किंवा मोठ्या सिटीजमध्ये लोक जेव्हा अकोल्याला त्यांच्या बाहेर येतात तेव्हा बरेच लोकांनी ऍडमिशन घेतली होती कोविडच्या सेकंड वेव्हच्या अगोदर. आणि त्या बऱ्याच लोकांचा फीडबॅक असा आहे की बघ पुण्याला आणि दिल्लीला सुद्धा असा स्टॉक अवेलेबल नाही आहे कुठल्याही लायब्ररीमध्ये. तो जो स्टॉक, ते जे बुक्स आणि त्याचे टॉईज आपल्याकडे आहेत ते किंवा पुण्या किंवा दिल्लीला पण तुम्हाला बघायला मिळणार नाही, असा आहे एक जो कलेक्शन आहे तो. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, मी ऑब्विसली मी का म्हणतो या पॉइंटला मी पण ऍग्री करतो, तुम्ही कराल. मॅम स्वतः डॉक्टर आहेत, प्रॅक्टिस जरी यांनी सुरू केली नसली तरी तो सगळा अनुभव होता, सगळा एक्सपेरिमेंट ते आता इथे करून जातोय. म्हणजे मला ते विचारायचं, मुंबई टू अकोला हा प्रवास कसा? मुंबई नाही, ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला झालंय, डेंटल कॉलेज नागपूरला. त्यानंतर मी वर्षभर मुंबईला जॉबला होती. त्यानंतर मी 3 वर्ष गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज औरंगाबादला PGला होती. नंतर मी 1 वर्ष परत नागपूरला गव्हर्नमेंट कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब केलाय. त्यानंतर मी गांधीनगर गुजरातला होती. त्यानंतर मी परत मुंबईला होती. नंतर मी वर्षभर अकोल्याला होती, वर्षभर कोल्हापूरला होती. मागच्या वर्षी आम्ही परत अकोल्याला आलो. पण अकोल्याचं कनेक्शन सांगा ना थोडं, सरनेम वरनं कळालं ते यांना बसेल. मी अकोल्यामध्ये बॉर्न अँड ब्रॉट अप इन अकोलाच आहे, त्यामुळे माझा जन्म पण अकोल्याचा आहे. केशवनगर मध्ये मी राहायचे आणि नंतर लग्न करून परत मी अकोल्यात झाली आहे आणि वखारी यांच्या घरी माझं लग्न झालंय. आणि लग्न अगोदर भागडे. येस, डॉक्टर वखारिया, तुम्ही समजू शकता सरांचं एक मोठं प्रश्न आहे आणि अकोलेकर जे बघतायत त्यांना एक आपले पण जास्त अकोल्याची नाळती मिळाली आहे. पण आता थोडंसं बघून घेऊया आणखी. मला काही युनिक पुस्तकं भरपूर दिसत आहेत है ना, तर पुस्तकांबद्दल काय सांगाल? तुमचं एक 3R आपण म्हणतो ना, जसं 3D असतं तसं 3R, तर 3R काय आहेत ते जरा सांगा. रेंट, रीड आणि रिटर्न. म्हणजे एक दुसरा याच्या मागे नुसतं मुलांची डेव्हलपमेंट म्हणून नाही, दुसरा आणि एक याच्या मागे इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट आहे की आजकाल खूप जास्त आपण पोल्युशन बघतोय आणि खूप प्रमाणामध्ये कचरा वाढतोय आणि त्यामुळे तुम्ही वस्तू वापरता आणि तो प्लास्टिकचा कचरा फेकून देता किंवा सगळं डंप करता. तर त्याच्यापेक्षा तुम्ही या वापरा आणि परत करा आणि एन्व्हायरमेंटली इम्पॅक्ट पण रिड्यूस करा, म्हणून तो 3Rs आहे. आणि म्हणजे त्यामध्ये तुम्ही पुस्तक घेऊ शकता, तुम्ही वाचू शकता, परत आणून देऊ शकता, फक्त डिपॉझिट तेवढं द्यावं लागेल. ऑब्विसली ना, आता पुस्तकांनी आता कसं म्हणजे असं झालं होतं एक दिवस की म्हणे आमची मुलगी अजून शिकते, आम्हाला तिचं लग्न करायचं नाही. मग मुलीकडचे म्हणे मग आमचा मुलगा थोडे ना पुस्तकं फाडतो. तर असे बेसिक. पण आता लहान बाळांसोबत लहान झालेला एक व्यक्ती मला दिसतोय. आता ते कोण आहे त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. चिमुकला या जरा बघूयात. मॅम यांची ओळख तुम्ही करून द्याल की मी सांगू? हे माझे मिस्टर आहेत, डॉक्टर संकेत दीपक वखारिया. ते स्वतः एक ENT स्पेशलिस्ट आहेत आणि निशाण टावरला त्यांचं हॉस्पिटल आहे, हीच प्रॅक्टिस आहे. सर नमस्कार. अशा पहिल्यांदा असं सरांचं विदाऊट एनी ऑफिस अपॉइंटमेंट मी भेटलंय, घरचंच काम आहे. पण सर काय सांगाल, हा कन्सेप्ट जेव्हा सुरू झाला, एक घरातली एक महिला म्हणजे साहजिक आहेत, त्या कर्तृत्ववान आहेत, पण तरी सुरू करताना अकोल्यामध्ये तुमचा काय टेक होता? ॲक्च्युली स्टार्टिंगला माझा काहीच टेक नव्हता, पण आम्ही गर्भसंस्कार केलं आणि करताना मी क्लासमध्ये सोबत तर आम्ही दर रविवारी असायचं. तर तेव्हा मी बघितलं आणि जेव्हा माझ्याच मुलावर मला परिणाम दिसून आलं की मी म्हटलं ठीक आहे, चला आता आपलं पण बाकी मुलांसाठी काहीतरी वेगळं करू. आणि लॉकडाऊननी ही ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दोघांना दिली. तर बेसिकली हे लॉकडाऊन इफेक्ट म्हणू शकता तुम्ही. पण असं म्हणतात का दिल तो बच्चा है जी. तर ऍक्च्युली तुम्ही स्वतः बघू शकता माझ्या मुलाला. मी तुमच्या दोघांबद्दल बोलतो. ओके. नाही, एक म्हणतात ना की जेव्हा तुम्हाला ती स्वतःहून त्या गोष्टीची गरज असते, त्यानंतर मग तुम्ही पुढे जाऊन त्याला युनिक. लॉकडाऊननी खूप वेळ मिळाला आपल्याला. मी कारण ऍक्च्युली मे समजा कोरोना यायच्या अगोदर मार्चपर्यंत मी प्रॅक्टिस करायची आणि मे 21 कोरोना आल्यानंतर सुद्धा मी कोल्हापूरला कोरोना पोहोचला नव्हता. त्यामुळे मे जून पर्यंत मी प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट होते आणि फर्स्ट वेव्ह नंतर मोस्टली सगळ्या डेंटिस्टचे क्लिनिक्स थोडे बंद झालेले. त्यामुळे फर्स्ट वेव्ह मध्ये जेव्हा मी प्रॅक्टिस स्टॉप केली त्यानंतर आम्ही अकोल्याला शिफ्ट झालो ऑगस्टमध्ये आणि म्हणून मग त्यानंतर तो जो ब्रेक आला त्याला मी युटिलाइज केला. पण लॉकडाऊन मध्ये असं म्हणतात की लॉकडाऊन मध्ये आपण घरात राहायचो. इथे छान छोटस घर दिसतंय मला पाठीमागे, बघूयात का? हो बघा ना. हिला विचारू मी काहीतरी आता. हॅलो 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 बेटा समृद्धी, काय नाव आहे तुझं?
बोलत नाही. किचन मध्ये कामं सुरू आहेत सध्या, आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. तू काय बनवते किचन मध्ये सांगून काय दे. बनवतेस किचन मध्ये? बापरे बाबा, एक दोन दोन. तुमचा परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव मयुरी सचिन भामरे, माझी मुलीचं नाव समृद्धी सचिन भामरे. तुमच्याकडे मोबाईलला रेंज भरपूर असेल, बिलकुल. कारण की बघा खूप दोन आहे. दोन टॉवर लावले तुम्ही. हो तुम्ही काय पिझ्झा बनवलास तू? हो, हा? किचन मध्ये पिझ्झा बनवला समृद्धीनी. आणि हे छानसं असं एवढं तुम्हाला कसं वाटतं इथे आल्यावर तुमचं काय? मला खूप छान वाटतंय. ॲक्च्युली लॉकडाऊनच्या काळामध्ये प्ले ग्रुप नर्सरी बंद असल्यामुळे मुलांच्या ॲक्टिव्हिटी, खूप सारे अभ्यासक्रम मागे राहिले. मग आम्हाला सोशल मीडिया थ्रू आम्हाला माहिती मिळाली लायब्ररीची. मग तर लायब्ररीमध्ये यांच्या बुद्धिमत्तेवर विकास करणारे खूप सारे गेम, खूप सारे बुक्स इथे अवेलेबल आहेत. समृद्धी मला सकाळी उठल्याबरोबर म्हणते की मम्मी मला लायब्ररीत जायचं आहे. वा. हो, बिलकुल. मी न सांगता ती तयार होते लायब्ररीत यायला. ही जी महत्वाची गोष्ट आहे, समृद्धीमध्ये काय चेंजेस तुम्हाला बघायला? समृद्धीमध्ये ॲक्च्युली चेंजेस असे आले की तिला प्ले ग्रुपला आम्हाला लॉकडाऊनमुळे टाकता नाही आलं. मग नंतर आम्हाला सोशल मीडिया थ्रू आम्हाला लायब्ररीची माहिती मिळाली. तर तिला इथे मी घेऊन आल्याच्या नंतर तिच्यामध्ये खूप सारे बदल झालेत की ॲक्च्युली ती स्टोरीज सांगायला लागली, स्वतः प्ले करायला लागली. म्हणजे खूप खूप बदल झाले त्याच्यामध्ये. अकोल्यात असं काही असेल असं वाटलं होतं? नाही, हा. आम्हाला ॲक्च्युली सोशल मीडिया थ्रू माहिती मिळाली. हा. पण आता प्रिया मॅमला स्पेशली थँक्यू म्हणायचं असेल तर काय तुम्ही सांगा? खूप खूप खरोखर खूप खूप थँक्यू त्यांचं की मला समृद्धीमध्ये खूप साऱ्या बदल दिसले आहेत. आणि ती स्टोरीज, पहिले तिला बुक्स वाचायला आवडायचं नाही, म्हणजे बसायचीच नाही ती. पण आता लायब्ररीत येताना ती म्हणजे स्वतः तयार होऊन बसते. आणि तुम्ही कुठे राहता? आम्ही गंगानगर टू MP हॉटेलजवळ. आणि दररोज इकडे घेऊन येतो? हो हो, रोज तिला गाडीवर. पॅरेंट्स असणं म्हणजे कंपल्सरी आहे सोबत? हो हो, कारण बिलकुल. फारच छोटे मुलं. हो, असं काही नाही की बघ तिला एकटीला सोडून जरी गेलो तर ती सगळे केअर वगैरे घेतात आणि खूप छान शिकवतात. तिथला स्टाफ पण Hygiene- खूप छान आहे, hygiene कशी आहे इथली? खूप छान आहे. कोरोनामध्ये काही टेन्शन नाही? मुळीच नाही, बिलकुल. आणि त्यांनी खूप छान केअर घेतली सर्वांची, म्हणजे कोरोनामध्ये बघा सुद्धा. किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. बरं, आता ही जी मंडळी बघतायत आपल्याला, यांना जर तुम्हाला सांगायचं असेल की त्यांच्या मुलाला किंवा मुलीला त्यांना इथे ऍडमिशन द्यायची आहे, तर तुम्ही काय सांगाल? आम्ही खूप चांगलं सजेस्ट करू की नाही बा, तुम्ही खरोखर लायब्ररी जॉईन करा. खूप फरक पडतो बा त्याच्यामुळे. तुम्ही इथे आल्यावर तुमचा फायदाच होईल. म्हणजे आणि इथे ते- मला बिलकुल. आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे. किती मैत्रिणींना सांगितलं मग आता? माझे ॲक्च्युली माझ्या दिराणीचा मुलगा आहे छोटा. तू पण आलाय? हो, तो पण इथे जॉईन झाला आहे. आणि खूप सारा माझी मैत्रीण आहे काटकर, तिची सुद्धा मुलगी इथे जॉईन झाली आहे. मी तिला सांगितलं होतं. मी काय सांगतोय की यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की बघा किती निवांत बोलू शकतात माझ्यासोबत. कारण की समृद्धी तिकडे बसली आहे, ती तिच्या कामात बिझी आहे आणि मम्मा अशी फ्री नसते एवढी छोटीशी मुलगी असल्यावर. पण पहा गोड आहे ती, है ना? नक्कीच इथे आल्यावर आणखी जास्त टॅलेंटेड पण झाली. ॲक्टिव्ह पण झाली आणि टॅलेंट झाली. थँक्यू सो मच. अकोलेकर सगळी आमची मंडळी बघतायत, त्यांना एकदा तुमच्याकडनं सांगा की या म्हणून इथे. खरोखर लायब्ररीमध्ये खरोखर या, आणि खरोखर छान आहे लायब्ररी. तुमचं तुमच्या मुलीवर, मुलावर आणि तुमच्या पार्टनरवरती प्रेम असेल तर नक्की या, कारण की त्यांनाच मदत होते. अशी बरीचशी मंडळी इथे आहेत, पालक आहेत, ते खेळतायत किंवा आता इथल्या ज्या मावशी आहेत, साहजिक आहे त्यांच्याशी गप्पा मारायला लागेल, कारण की मावशीशिवाय पर्याय नाही. मासी होतीये ना वो, तर त्यांच्याशी गप्पा करू. पण एक छोट्याशा ब्रेक नंतर वॅक्सिनेशन जे आहे, म्हणजे ते म्हणतात ना की ती महत्वाचं आहे. तर आमचा मनोरंजनाचा डोस आणि तुम्ही वॅक्सिनचा डोस नक्की घ्या. बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता. शोचं नाव आहे सिटी कट्टा. सोडून गेल्यावर मिस यू म्हटल्यापेक्षा सिटी कट्ट्यावर विथ यू म्हणा. डिस्टन्स जरी सोशल असलं तरी नाती ही पर्सनल असतात. लॉकडाऊनमुळे व्यवसायाला लागलाय ब्रेक. तर सोडा आता चिंता, कारण घेऊन आलो आहे मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. तर वाट कसली बघताय? तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा आमच्या सिटी कट्ट्यावर, आणि त्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बाय. अकोल्यातलं हॉटेल रायझिंग सन आणि तिथली नर्सरी द टॉयब्ररी ही खास अशी लहान मुलांसाठी लायब्ररी प्लस आपण म्हणतो की एक वेगळ्या प्रकारची व्हेन्यू जिथे तुम्ही आलात. बघा हे असल्या प्रकारचे खूप सारे असे खेळणे, आणि हे या ठिकाणी मी आलो. मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट्टा. आणि पुन्हा एकदा लहान मुलांच्या या विश्वात तुमचं स्वागत. अकोल्यात कुठे आहे तर रायझिंग सन आणि डॉक्टर प्रिया वखारे यांचा हा कन्सेप्ट महाराष्ट्रभर प्रख्यात असा होतोय. मेट्रो सिटीजचं सोडून आता अकोल्यामध्ये सुद्धा आता सुरू झालंय. काही पॅरेंट्स आपल्या सोबत आहे. हॅलो, हाय हाय आदित्य. हाय, हाऊ आर यू? सो व्हॉट यू आर डुइंग राइट नाउ?
What are you making, Agastya? क्या बना रहे हैं आप? घर। घर, ये कौन सा घर बना रहे हो आप? ये मैग्नेटिक टाइल्स है। मैग्नेटिक टाइल्स है, आपको अच्छा लगता है यहाँ पे? हाँ? हाँ, हमें रोज आना पसंद है। अच्छा, बहुत। तो अगर सभी कितने साल के हैं? 4.5 साल का है। आपका परिचय हमारे प्रेक्षकों को दीजिए। मैं करिश्मा कारानी हूँ, हाउसवाइफ हूँ। ज़्यादा टाइम अगस्त्य के साथ ही स्पेंड करते हैं हम। ये लॉकडाउन की वजह से काफ़ी बच्चों में फ्रस्ट्रेशन देखने को मिला, बिकॉज कहीं जाना नहीं, कहीं आना नहीं, घर पे दिन भर क्या करना, वही खिलौने, वही ये, और पढ़ाई भी कितना कर लोगे आप, दे आर ऑलरेडी अप टू द लेवल। फिर मुझे कहीं से किसी के थ्रू, फ्रेंड के थ्रू पता चला ये लाइब्रेरी के बारे में, तो मैं यहाँ पे विज़िट करने आई थी। तो इनिशियली 1-2 दिन आई तो अगस्त्य को बहुत मज़ा आया। बहुत सारी बुक्स हमने रीड किया, हमने बहुत सारे टॉयज़ खेले, जिससे उसके बहुत सारे मोटर डेवलपमेंट हुए। काफ़ी उसमें बुक्स के पढ़ने की इच्छा बढ़ी। मम्मा ये स्टोरी पढ़ते हैं, वाह मम्मा ये स्टोरीज़ कितनी अच्छी है। तो उसे बड़ा मज़ा आ रहा था। तो वो हम लोग एवरीडे वेट करते थे कि मम्मा कब जाना है, मम्मा कब जाना है। तो अभी खुद से रेडी हो जाता है? खुद से, वी जस्ट वेट कि कब 11 बजते हैं और मम्मा प्लीज़ चलो हमें जाना है। अच्छा, अभी जो लॉकडाउन और या फिर पैंडेमिक है, इसके बाद बच्चे घर में रह के थोड़ा फ्रस्ट्रेट हो गए थे, तो अभी अब जाके उसका क्या ग्रोथ है यहाँ पे आने के बाद? उसका वोकेबुलरी, जैसे बोलते हैं कि बहुत सारे वर्ड्स, उसकी स्टोरी, खुद से स्पीच बोलना, खुद से खेलने। देखो बच्चे को खिलौने तो अपन भी घर पे लेके दे सकते हैं, बट उससे खेलना, कैसे खेलना और खुद से खेलना, वो बहुत ज़रूरी है। वो यहाँ पे आकर वो सीखा है कि टॉय से खेलना कैसे, इलेबरेट कैसे करना है उसका। तो एक बार देखने के बाद भूलते नहीं इस तरह के concept हाँ, को? कंसेप्ट से। और इनके साथ यहाँ पे टॉयज ही नहीं, साथ में ये लोगों के साथ एक्टिविटीज भी होती है जो मैम लेते हैं। जैसे कि अभी रक्षाबंधन था तो मैम ने राखी कंपटीशन या राखी का जो सब स्टफ्स था, तो हमने अगस्त्य ने खुद से खुद की राखी बनाई थी, पूरा डेकोरेशन किया था, हमने राखी बनवाई थी सब। इंडिपेंडेंस डे था तो मैम ने बहुत सारे पल्सेस लाए थे, ग्रेन्स जो अपन घर पे दाल बनाते हैं, तो हमने इंडिया मैप लेकर उसके ऊपर काफ़ी क्या बोलते हैं, कौन सा चीज़ कहाँ ग्रो होता है, नॉलेज बताया था। तो ना ही सिर्फ यहाँ पे बुक्स और टॉयज है, जो वीकली जो एक्टिविटीज़ होती है वो भी बहुत अच्छी है, जो मैम खुद लेते हैं, प्रिया मैम। तो आप जो भी हमारे जो प्रेक्षक देख रहे हैं उनके लिए क्या कहेंगे, क्यों उन्होंने अपने बच्चे को यहाँ पर लाना चाहिए, और सबसे बढ़िया चीज़ क्या पर है, क्या है यहाँ पर? सबसे बढ़िया तो बहुत सारी अच्छी बुक्स है जो बहुत नॉलेजेबल है। एंड सेकेंड थिंग कि यहाँ पे टॉयज़ है। सिर्फ घर पे रहने से बच्चे है ना फ्रस्ट्रेशन क्रिएट हो जा रहा है। आप थोड़ा सा उन्हें थोड़ी देर बाहर लेके आए, यहाँ पे बहुत अच्छा टॉयज़ है जो अपन इतना सा बच्चे को नहीं दे सकते हैं। उसकी वजह से अगस्त्य में काफ़ी मोटर स्किल डेवलपमेंट्स है, जैसे कि उसको बैठना, मेन तो बच्चों को बैठ कर खेलना जो था वो यहाँ से उसका बहुत अच्छे से इम्प्रूवमेंट हुआ है कि नहीं, अब वो घर पे भी अगर खेलता है ना तो एक टॉय से काफ़ी देर तक खेलता है वो। हाँ, तो जो भी लोग हमें देख रहे हैं फिलहाल, आप समझ गए होंगे, मैंने अकेले की बात नहीं की, यहाँ पे बहुत सारे लोग आते हैं और 11 बज जाने के बाद सबसे पहले मम्मी को बोलने के लिए कौन है, तो मम्मी मुझे ले चलिए। थैंक यू सो मच, आपने हमसे बात की। और एक बार अकोले करके लिए बता दीजिए आपकी पहचान क्या है, जो आपका फेवरेट कलेक्शन है, कौन सा कलेक्शन जी? मैं करिश्मा करानी हूँ। मैं शॉप है मेरी परिवार कलेक्शन से। मैं हाईली रिकमेंड करती हूँ सब लोग को कि प्लीज़ अपने बच्चों को यहाँ पे एक बार लेके आइए, आपको भी बहुत पसंद आएगा और बच्चों को भी बहुत अच्छा लगेगा यहाँ पे आने के, और बहुत ग्रोथ और डेवलपमेंट आपको खुद को अपने बच्चे में दिखाई देगा। क्या बात है। परिवार कलेक्शन वैसे ही आपको पता है बहुत बड़ा नाम है यहाँ का, आप बहुत बार वहाँ पे आए हैं, तो खुद अगर परिवार से जुड़ने के लिए परिवार कलेक्शन के ओनर हमें कह रहे हैं तो आना तो पड़ेगा भाई। और बातें करते हैं बहुत सारी। अभी यहाँ पे देखिए मेरे मोबाइल को बहुत सारी रेंज है क्योंकि यहाँ पे 2-2 टावर्स है, तो अभी हम बात करेंगे जिनसे जो मुझे यहाँ पर ज्वाइन किए हैं। सो डेफिनेटली नमस्कार. हॅलो, नमस्कार श्री साहेब. एवढी जास्त एनर्जी व्यक्ती मी तुम्हाला आता भेटायला घेऊन आलोय की इथली सगळी एनर्जी पॉझिटिव्हनेस त्यांनी आणली आहे. मॅम तुमचा परिचय द्वारा आपण सुरुवात करूया. माझं नाव मिसेस रेवती सतीश ढोरे आणि मी प्रियाची सिस्टर आहे. हां, आणि मी श्रीला रिक्वेस्ट केली आहे, त्याच्यामुळे श्री इथे आला आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद की तुम्ही दोघंही तुमचा वेळ काढून इथे आले आहे आणि आम्हाला आपला अमूल्य वेळ देत आहे, त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुमचं खूप धन्यवाद. मॅडम उद्या पुढच्या वेळेस निवडणुकीला उभे राहणार आहेत असं वाटतंय मला. मी मुळात लहान मुलांचं एक युनिक कन्सेप्ट आपल्या अकोल्यात असणं आणि प्रियानी ही सुरुवात करणे यामध्ये तुमचा किती मोठा वाटा आहे, किंवा तुम्ही काय सांगाल की हा कन्सेप्टच युनिक आहे, भन्नाट आहे? हां, ॲक्च्युली काय आहे, प्रिया एक स्वतः डॉक्टर आहे, MDS आहे
आणि जेव्हा तिने आम्हाला असं म्हटलं की बॉम्ब मला हे सुरू करायचं, सध्या कोरोना असल्यामुळे आणि बेबी लहान असल्यामुळे ती डेंटिस्टची तिची प्रॅक्टिस केली नाही तिने, आणि मग तिला हा काहीतरी आणायचं होतं कारण अकोल्यात नाही आहे. आणि ती जेव्हा स्वतः शिकत होती किंवा लग्नानंतर तिचे मिस्टर जे आहे डॉक्टर संकेत वखारिया, ते ENT आणि ओरल कॅन्सरचे स्पेशलिस्ट आहे, ते जेव्हा मुंबईला होते तेव्हा तिने हा सगळं शिकला, तिने हा अनुभव घेतला, तिथे जाऊन स्वतः शिकून आली आहे. आणि मग हा आपल्या विदर्भात का नसावा? कारण आपण जर हा विचार केला तर विदर्भ फार अशा गोष्टींसाठी मागासलेला आहे. म्हणजे आपल्याकडे नवीन नवीन गोष्टी पण ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो. तर मग ती स्वतः डॉक्टर असल्यानंतर तो कन्सेप्ट इथे आणणं आणि तो अप्लाय करणं थोडं फार कठीण होतं. अकोल्यासारख्या ठिकाणी फार कठीण होतं, पण तो तिने आणला, स्वतःची प्रॅक्टिस बाजूला ठेवून, स्वतःचा लहान मुलगा याला घेऊन आणि पूर्ण परिवार. तिचा डॉक्टर दीपक वखारिया सर हे फार मोठे इथले गायनॉकॉलॉजिस्ट आहेत सर, आणि मॅडम सोनल वखारिया मॅडम, त्यांनी पूर्ण फॅमिलीने म्हणजे ॲक्च्युली खूप सपोर्ट केला तिला की तू नाही केली प्रॅक्टिस तरी चालेल, तू हा नवीन कन्सेप्ट आणते आहे आणि काहीतरी करते आहे, हे तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आणि तिने ते आणलं आणि करून दाखवलं, आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप अभिमान आहे तिचा. आणि लॉकडाऊन मध्ये लागलेला, मग त्यावेळेस मध्ये काही काळ बंद असेल, मग आता माझ्या बाळाला इथे आणायचं किंवा छोट्याच्या मुलाला आपण इथे आणायचं म्हटलं तर मग आपल्याला भीती वाटते थोडी. तर फारच युनिक असं इथलं ॲटमॉस्फिअर, हायजिनिक, प्लस खूप जास्त असं काळजी घेतात. कसं आहे श्री, हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना ते सगळं त्यांचं प्रिकॉशन्स काय घ्यायला हवे काय नाही हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं होतं लॉकडाऊनच्या काळात यांनी की मोजून 2 किंवा 3 पॅरेंट्स इथे रचतील, कारण इथे कसं आहे एक मुलगा आणि त्याच्यासोबत एक पॅरेंट्स असणं कंपल्सरी. तर मग एक मुलगा एक पॅरेंट्स असं ॲट अ टाइम आम्ही एका घंट्यात फक्त 2 किंवा 3 जास्तीत जास्त 3 पॅरेंट्सला इथे ते अलाउड करत होते. प्लस पॅरेंट्सला येताना तुम्ही तुमचे मास्क, मुलांना मास्क, आल्याबरोबर सॅनिटायझर, आणि इथे पण जेव्हा ते इन हाऊससाठी जेव्हा गेम्स आणि टॉईज घेऊन जातात, टॉईज घेऊन जातात, बुक्स घेऊन जातात, तेव्हा ते जेव्हा रिटर्नला येतात 7 दिवसांनी, तेव्हा पण ते रिटर्नला आल्यानंतर सगळं सॅनिटाईज करून आणि हे करूनच इथे ठेवल्या जात होतं. म्हणजे आपला जो स्टाफ आहे इथे ठेवलेला, मावशी आहेत, 2 मुली आहेत, 3 लोकांचा स्टाफ आहे इथे, तो स्टाफ सगळं क्लिनिंग करून मग तिथे ठेवणं. म्हणजे कुठल्याही लहान मुलांचा कारभार आहे, सगळ्या लहान मुलं खेळणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रिकॉशन्स घेतल्या जातीलच. अंगणवाडी म्हणा किंवा पण मी जर तुम्ही ऑफिस करताय दोघंही, तर तुम्हाला तुमच्या बाळाला एका ठिकाणी ठेवायचं असेल साहजिक, तर इथे मावशी पण आहेत, तुम्ही त्या बोलू शकता टीचर सोबत, नंतर प्रियाजींसोबत बोलून. पण तुमचा एक अनुभव काय सांगाल, जेव्हा आपण एक म्हणतो ना आपला मूड जर थोडासा असा डाऊन असला तर आपण गाणी वगैरे ऐकतो, इथे आल्यावर तर मस्तीच सुरू आहे, खूप मस्ती आणि इतका एन्जॉय करतो आपण इथे आल्यानंतर ह्या मुलांच्या सानिध्यात. त्यांचे ते छोटे छोटे प्रश्न, त्यांची ती क्युरिओसिटी, नवीन काहीतरी शिकण्याचा जो एक त्यांचा एक मानस असतो. कसा आहे, आपला जो काळ होता, आपल्याला म्हणजे ABCDज आपण 5व्या वर्गात शिकलो होतो, आपण शिकताना ABCD 5व्या वर्गात शिकलो होतो. आजकाल हे जे न्यू बॉर्न बेबीज आहेत ना, ते पण कलर्स, यांच्याकडे जो कन्सेप्ट आहे की 0 to 8 years, म्हणजे न्यू बॉर्न बेबीला सुद्धा कलर दाखवणं आणि त्यांचे हे तयार करणं सगळं चालू आहे. म्हणजे इतकी ॲडव्हान्स झालेली आहे टेक्नॉलॉजी, आणि मुलांमुळे एवढं सगळं शिक्षण चालू आहे. आणि डॉक्टर प्रिया वखारिया आहेत स्वतः, ते त्या माध्यमातून ते सगळं घडून आणतात, त्याच्यामुळे खूप चांगलं. पण आता मी बघतोय की तुम्ही जेवढं छानपणे बोलतायत तेवढं शांतपणे ऐकतायत कोणतरी बाजूला बरोबर. काय तुझा परिचय सांग आणि नेमकं काय यांनी सांगितलं? म्हणजे ॲग्री करता तुम्ही? हो, मी ॲग्री करते. तुझं नाव सांग. माझं नाव सिद्धी. सिद्धी, कसं वाटतंय म्हणजे हा सगळा ॲम्बियन्स कसा आहे, ॲटमॉस्फिअर? मला खूप आवडतं. मी पण माझ्या मावशीला मदत करते आणि सगळं करते, सगळ्यांसोबत लेकरांसोबत खेळते. मी 11th करते सध्या. कोरोनामध्ये छान वाटलं? हो, नाही लॉकडाऊन ऑनलाईन बिलकुल नाही, पण एक्झाम झाली पाहिजे होती. झाली पाहिजे होती. हे बघा, ही पहिली मुलगी आहे म्हणणारी झाली पाहिजे होती. ती पण भावी डॉक्टर आहे होणारी. अच्छा, भावी डॉक्टर. आता मला एक सांग, ॲज अन तू लहान असताना मम्मानी तुला छानपैकी ट्रीट केलं साहजिक आहे, पण आता अशी ट्रीटमेंट किंवा ह्या गोष्टी तुला लहानपणी नव्हत्या, तर तुला कसं वाटलं हे? मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे लहान लहान लेकरांना नवीन नवीन शिकायला मिळतं आता. म्हणजे खूप नवीन नवीन गेम्स आहे आता. जे एवढ्या स्टोरीज नवीन मी माझ्या लहानपणी पण नाही ऐकलं, एवढ्या स्टोरीज आहे इकडे खूप नवीन. पहिल्या 8वी पर्यंत 8 वर्षापर्यंतच नाही तर तुम्हालाही आवडतं खूप. म्हणजे आताही मी इकडे आली तर स्टोरी बुक्स खेळणे, जेवढे लहान लेकरांचे खेळणे मी आताही खेळते. प्रिया मॅमला सांगायला पाहिजे की तुम्ही आता वाढवा वयोमर्यादा म्हणून, नाही? ऍक्च्युली वाढवायला पाहिजे, कारण आमच्या मुलांना म्हणा आम्ही शिकतो ना, तहानलेला कावळा, चिवताई आहे, कावताई आहे, असे कन्सेप्ट होते. आजकाल मुलं म्हणजे तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला जर फॉलो केलं आणि त्याच्यातले जर व्हिडिओ बघितले, तो 2-2.5-3 वर्षाचे मुलं तुम्हाला युगांडा आणि इथले तिथले सगळे मॅप्सचे त्यांना जर फ्लॅश कार्ड दाखवले तर ते सगळे देशांची नावं सांगतात मुलं. ते फार नर्सरी द टॉय लायब्ररी हे आपलं जे
पेज आहे इंस्टाग्राम, त्यावर तुम्ही बघू शकता. पूर्ण बरेचसे व्हिडिओ आहेत, बरेचसे रिव्ह्यूज आहेत. इव्हन तो एक तर मी सांगेल की ते एक पृथ्वीचा जो आपला गोल असतो त्यावर तू सगळे देश दाखवतोय. तो पण सगळे एक देश वगैरे दाखवते. म्हणजे प्रिया दर महिन्याला काहीतरी एक मंथली ऍक्टिव्हिटी घेऊन येते आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये दर महिन्याला काहीतरी वेगवेगळे कन्सेप्ट असतात. तर मुलांना पण तसं शिकवल्या जातात. म्हणजे त्याच्या थ्रू म्हणजे गेम खेळता खेळता मुलांना काहीतरी नाविन्यपूर्ण शिकायला. बरं, एक आणखी मी इथे बघितलंय की इथे एक्सपर्ट्स येतात. हो. म्हणजे कथ्थक शिकवण्यासाठी एकदा एक सर आलेले, डान्सचे क्लासेस होतात. कथ्थक शिकवायला मी झालेली इथे. पंजाबी सर मला वाटतं दुसरा क्लास घ्यायला. हा, पंजाबी सर त्यांची एक गुरु नानकची स्टोरी टेलिंग होती. स्टोरी टेलिंग पण होते ना, तर ते शिकवायला आलेले होते. की का अशा गोष्टी आहेत, का USP काय आहे, की का त्यांनी आपल्या बाळाला इथे आणावं? कसं आहे, साधारणतः मी माझ्या वयोगटातल्या ज्या पण बंधू आणि भगिनी असतील त्यांना सांगते की बा माझे मुलं पण आता मोठे झाले आहेत. आपल्या मुलांच्या वेळा ते नव्हतं, पण आजकाल इतकं फास्ट झालेलं आहे जनरेशन की तुमच्या मुलांना लहानपणापासून जर ते शिकायला मिळालं ना तर ते पुढे टिकतात. आणि आजकाल कसं झालं आहे की तुम्हाला काही नवीन शिकायचं म्हटलं तर नवीन नवीन आलेलं आहे. पहिले इंजिनिअरिंग, मेडिकल आपल्याला हेच माहीत होतं, पण आजकाल नवीन नवीन इतकं सगळं आलेलं आहे की तुमच्या मुलांना ते शिकवायचं म्हटलं तर तुम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे तर प्लीज तुमच्या मुलांना घेऊन या, त्यांना पण थोडं कळू देत आणि नवीन नवीन काहीतरी शिकू देत. म्हणजे बघा, आता आम्ही सुरू करत असताना इथं मस्त सुरूच आहे ते खाली, पण फार सुंदर असा कन्सेप्ट आहे. तुला जर तुझ्या वयाच्या सगळ्या तुझ्या मैत्रिणी बघतायत 11th-10th मध्ये, त्यांना काय सांगशील की त्यांनी पण एकदा व्हिजिट करायला हवी ना, आपापल्या घरी सांगायला हवं की तुम्ही जे आपल्याला नाही कळायला भेटलं ते आपल्या बहीण भावाला कळायला मिळते. मेट्रो सिटीमध्ये हे खूप चालतं. मग एक आपल्यासाठी हा पण एक टास्क होता की अकोल्यात विदर्भात अकोल्यासारख्या ठिकाणी येऊन हे करणं आणि प्लस त्याच्यात आपल्याला काहीतरी अचीवमेंट मिळाली पाहिजे. पण टचवूड की खूप चांगले लोक आहेत अकोलेकर, पण आपण असं म्हणू नये. अकोलेकरांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. सध्या तिच्याकडे मला वाटते 60-70 स्टुडंट्स आणि पॅरेंट्सचा ग्रुप जोडलेला आहे. खूप छान प्रतिसाद मिळतो. छोटासा आणि छोट्या मुलांसाठी बनलेला हा बघू होता तुम्ही ड्रम. आणि मी कुठे तर इथे फार युनिक आहेत. हा छोटासा कॉंगो बघा, हा छोटासा ड्रम बघा, बाहेरची गोष्टी बघा, इथे गिटार आहे. आणि या ठिकाणी अनेक असे छोटे छोटे प्रकारचे बघा. आत्ता या देशासाठी हा एक कन्सेप्ट त्यांनी केला आहे. इथे मला जेव्हा सांगण्यात आलं इंडियाबद्दलच्या आहेत किंवा ही छोटीशी एक छत्री आपण म्हणतोय ती आपण बघतोय, हे बेसिक गोष्टी सगळ्या आपल्याला इथे दिसतात. तर जाऊयात, बघूयात तुमची मुलं. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं की मी इथे आल्यावर मी सोबत असणं आवश्यक आहे का, तर तुम्ही प्रत्येक वेळेस सोबत असणं आवश्यक नाही आहे. तर इथे मावशी पण आहेत, केअरटेकर आपण ज्यांना म्हणतो, त्या काहीतरी काम करतात. मावशी नमस्कार. बापरे, तुम्ही मला सांगा, इथे प्रत्येक मुलाची काळजी घेतात है ना? तुम्ही कुठल्या आहात अकोल्याच्या? मी अकोल्याचे न्यूतापडे नगरमध्ये टेलिफोन कॉलनीमध्ये, विजय दांदळे नाव आहे माझं. अरे वा. खूप छान गेम आहे आणि मुलांना एंटरटेनमेंट करतो आम्ही. मॅडम येतात, त्याच्या आधी आम्ही येऊन जातो आणि आले कोणी त्यांचं ॲडमिशन करून द्यायचं असलं ॲडमिशन करतो, रिन्युअल करायचं असलं, एक्सचेंज करायचं असलं ते काम करतो. कोणाला बुक हवी असली बुक देतो काढून, किंवा मुलं खेळत असले तर टॉयवर लक्ष ठेवायचं, त्यांच्या पेरेंट्ससोबत त्यांना गायडन्स करायचं काहीतरी. कितीचा स्टाफ आहे इथे? आम्ही 3 जण आहे. आणि हां, ही एकेश्वरी आहे, ही नवीन आलेली आहे आता सध्या. एक अजून आहे पूजा. आणि तुम्ही इथे मुलांसोबत असता, मुलं फार दंगामस्ती करतात? नाही, खूप दंगामस्ती तर नाही करत. ते छान खेळतात. त्यांना जसं बुक वाचायचं असेल, गेम खेळायचे असेल, कोणत्या प्रकारचे गेम खेळायचे, त्यांना खेळता नसेल येत तर आम्ही ते सांगतो. आणि ते आम्हाला स्वतःहून विचारतात, दीदी हे कसं खेळायचं, यातनी काय आहे नवीन, असं खूप काही आहे. मुलांच्या मम्मी लोक म्हणतात की आम्हाला घेऊन चाला लायब्ररीमध्ये, आणि तिथे मावशी आहे, विजया मावशी, आम्हाला न्यू गेम दाखवतात, न्यू टॉय दाखवतात. मावशी म्हणतात ना. मावशी, मग आता सगळे तुमच्या अंगावर झाले असतील? हो, खूपच झाले. सर्व त्यांचे फोन येतात आणि ते सुद्धा सांगतात ना आम्हाला आमच्यासोबत की मला विजय मावशीजवळ नेऊन द्या. अंगणवाडी एक होती आपल्या वेळेस है ना, एक अंगणवाडी असते. हे असं कुठलं बघितलं होतं का, अशी कोणती अंगणवाडी एवढी पहिल्यांदा आपल्या अकोल्यामध्ये पहिल्यांदाच आलेलं आहे हे. इतकं छान, आणि याचा उपयोग सर्वांनी घेतला पाहिजे. माझ्याकडून तर हीच विनंती आहे. साधारण घरातली मिडल क्लास लोक जे असतात, मिडल क्लास फॅमिली जी असते है ना, म्हणजे साधी मंडळी, असं काही एवढं हे नाहीये महाग वगैरे, की चांगलं आहे ना, काही महाग नाहीये. चांगलं आहे. हो, खूप छान. साधारण घरातली मंडळी किंवा सामान्य येऊ शकतात. हो, येऊ शकतात. मी तरी लेकरांना काय आपल्या वराडी भाषेत सांगा जरा. उपाय करून मी तर सांगते तुम्हाला की आमची लायब्ररी नर्सरी द टॉयबेरी ही खूप छान आहे. पहिल्यांदा आपल्या अकोल्यात आलेली आहे आणि याचा उपयोग सर्वांनी घ्यावा ही माझ्याकडून विनंती. क्या बात आहे. या मावशीनं आता सांगितलेलं आहे, मावशीचं तरी आहे का, म्हणजे असं वराडीमध्ये सांगितलं त्यांनी आता आपल्याला. तर
आणि एकेश्वरी, तू तुझ्या मैत्रिणींना किंवा तुझ्या ज्या ओळखीच्या आहेत त्यांना सांगशील? हो, मी जेव्हापासून इथे जॉईन झालेलं आहे खूप मैत्रिणींना सांगितलं पण आहे आणि त्या विचारतात पण मला की म्हणजे कुठे आहे, काय कसं आहे. आमच्या वेळेस तर बालवाडीच होती. बालवाडी होती? बालवाडी म्हणजे तिथे गेम्स नव्हते, जास्त करून बुक्स होत्या, तर मॅडम आम्हाला शिकवायचे वगैरे. पण इथे कसं गेम्स आहे, बुक्स आहे, त्यांना बोर्ड बुक्स आहे, फ्लॅग बुक आहे, स्टोरी बुक्स आहे, खूप प्रकारच्या बुक्स आहेत जे त्या इंटरेस्ट घेऊन वाचतात, म्हणजे वाचू शकतात. असे खूपसे गेम पण म्हणजे बेसिकली यांच्या वेळेनुसार हे मॅनेज करू शकतात, इथे बॅच डिस्कस करू शकतात, नंतर त्यांच्या मुलांना घेऊन इथे येऊ शकतात. बरोबर? हे बस स्टँड जवळ आहे, रायझिंग सन हॉटेल. इथे यायचं, ते त्याच्याच खाली आहे नर्सरी द टॉय बेल. क्या बात आहे, थँक्यू सो मच. तर बघताय तुम्ही इथे मावशी पण आहेत, खूप साऱ्या बॅचेस पण आहेत, मुलं पण येतात. तुमच्या अनुषंगाने तुमची आवडती बॅच तुम्ही घेऊ शकता. पण आता शेवटच्या आपण काही प्रश्नांकडे जातोय, पुन्हा जातोय आपल्या इथल्या ओनर डॉक्टर प्रिया यांच्याकडे. काही जी प्रश्न आहेत त्यांना विचारायचे आहेत, तर चला गप्पा करूयात. तर दाखवत आहेत आपल्याला वेगवेगळ्या इथल्या इव्हेंट आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट. तर प्रियाजी, पुन्हा तुमचं स्वागत. सगळ्यांशी बोलून आत्ता आम्ही आलो आणि इव्हन दो मी काय एवढी सॅटिस्फाईड आमची सगळी प्रेक्षक मंडळी आहेत. तर बेसिकली पुस्तकांबद्दल फार बोलल्या जाते. तर कुठली कुठली पुस्तकं कुठल्या प्रकारचे एकदा तुम्ही जरा सांगा. पण आपण जर चालू केलं, तुम्हाला मी पहिले दाखवलं ब्लॅक अँड व्हाईट हाय कॉन्ट्रास्ट बुक्स ज्यांना म्हणतात, जे आपण 0 to 1 साठी वापरतो. आणि नंतर मी तुम्हाला टच अँड फील स्टार्टिंगला दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये हा तुम्हाला मी दाखवला प्रकार, याला टच फील बुक असं म्हणतात, त्याच्यामध्ये त्याचेच असतात. त्यानंतर ह्या ज्या आहेत ह्याला ऑडिओ बुक्स असं आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये साऊंड येतो. वाव, इन्स्टेड ऑफ मोबाईल जर आपण दाखवलं मुलांना, हा हॉर्सचा आवाज आहे, हा कसा येतो. तर हे सगळे आपले ऑडिओ बुक्स आहेत इथे. त्यानंतर एक स्टोरी टेलिंगची मुलांना बोलण्याची आवड निर्माण करायसाठी हे त्याला हँड पपेट बुक म्हणतो आपण. वाव. तर हे हँड पपेट बुक्स आहेत. याच्यामध्ये पूर्ण स्टोरी अराउंड दिस पपेट रोटेट होतं. तर हे सेंटर कॅरेक्टर असते स्टोरीला. नंतर तो पपेट काय काय करतो त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना वोकॅब्युलरी इंट्रोड्यूस करू शकता की बा हा काय करतो आहे आणि तुला असं करायला आवडेल का. मग मुलांना हॉपिंग वगैरे हे सगळं इंट्रोड्यूस वाव. आणि याच्यामध्ये आपण तिकडनं हँड इन्सर्ट करतो. आणि यामधला सगळ्यात फनी कुठला आहे तुमच्या आवडीचा? मुलांना जो आवडतो तो डिंकी डायनो. आजकाल मुलांना माहिती नाही का, पण डायनोसॉरचं खूप क्रेज आहे. Oh my God. त्यानंतर बोर्ड बुक्स असतात आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे, कारण मुलं ज्या वयामध्ये 1 इयर 1 to 2 इयर पर्यंत मुलं फाटतात, त्यामुळे आपण त्यांना बोर्ड बुक्स देतो. तर हे बोर्ड बुक आहे. ह्याच्यामध्ये आपण जर तुम्ही बघितलं तर स्मॉल टू लार्ज हा कन्सेप्ट शिकवणे मुलांना, की छोट्यापासून मोठे. तर हे छोटीशी क्लाउन फिश, हा टर्टल, हा ऑक्टोपस मोठा, त्याच्यापेक्षा नारळ, त्याच्यापेक्षा मोठा, आणि मग सगळ्यात मोठा कोणतं ब्लू. असं छोटे छोटे कन्सेप्ट. पुस्तकं मागून तुम्ही एक एक पुस्तक किती दिवस कलेक्ट करणार आहात? तुम्ही ते लायब्ररी स्वतःची उघडू शकत नाही. साहजिक काम आपल्यासाठी बेस्ट आहे ना, RRR. येस, रेंट रीड. आणि हेला म्हणतो आपण पॉपअप बुक. ह्याच्यामधनं असे पॉपअप होतात ऑब्जेक्ट्स बाहेरच्या बाजूला, त्यामुळे हे 3 डायमेन्शनल एक पिक्चर मिळतं मुलांना. पायरेट्स ऑफ कॅरिबियन तुम्ही बघताय, लिटरली टायटॅनिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे उभ्या राहताना दिसतील. म्हणजे जे 3D जे आहे, पण प्रॅक्टिकली आपण त्याला टच करू शकतो. असं तुम्ही त्याला बोलले. पीटर पॅन होतं, कास्टल आहे. आम्ही तर लहानपणी फक्त पूर्ण जो स्लॅब आहे हा टॉप अप बुक्सचाच आहे. त्यानंतर हे याला म्हणतो आपण फ्लॅप बुक्स. छोटे छोटे कन्सेप्ट. टॉर्नेडो काय असतो, मग टॉर्नेडोच्या आत ह्या जो आहे ते कसं, त्याचं मेकॅनिझम काय राहतं टॉर्नेडोचं, असं ह्या सगळ्या कन्सेप्ट मुलांना कशा शिकवायच्या. तर ह्या फ्लॅप्सच्या आतमध्ये आता हे असं होतं घर अगोदर, मग तिथे टॉर्नेडो आला आणि मग सगळं घर आणि नाश झाला. मोशन बुक म्हणून एक असतं. मोशन बुकमध्ये जसं हा आहे, हा डायनासोर आहे, तर हा ट्रायसेराटॉप कसे टक्कर करतात. नंतर हा ब्रॅकिओसॉरस किती उंच असायचा, त्याची मान किती उंच आहे, तो वरचे डेलिकेट शूट्स खायचा ब्रॅकिओसॉरस. अंडे हॅच होतात त्यांचे, त्याला आपण मोशन बुक म्हणतो. इथे एखादा विद्यार्थी आला, एखादा मुलगा आला, तर आपण त्याला ही पुस्तकं देतो त्याच्या मम्मा सोबत, की आपण स्वतःही समजावून सांगतो? नाही, आपण बेसिकली पेरेंट्सला गाईड करतो. आणि ह्याचा मागच्या लायब्ररीच्या मागचा एक मेन मोटो हा पण होता. तुम्ही बघाल आजकाल लहान नर्सरीच्या वयाच्या किंवा 3-4 वर्षाच्या मुलांना पण लोक ट्युशन्स वगैरे टाकतात, आणि पेरेंट्स आणि मुलांचं इंटरॅक्शन थोडं कमी झालं आहे आजच्या काळामध्ये. त्यामुळे ह्याचा बेसिकली आपला मेन कन्सेप्ट हे होता की पेरेंट्सला आपण गाईड करायचं की तुम्ही मुलांना कसं हँडल करू शकता, त्यांना कसं शिकवू शकता. येस, हां. आणि पुढे हे एन्सायक्लोपीडियाज आहेत आपल्याकडे, पण हा एन्सायक्लोपीडिया थोडा बघाल तर थोडा स्पेशल आहे. बॉडीवर बुक आहे.
हा ह्युमन बॉडीवर बुक आहे. याच्यामध्ये तुम्ही 3D दाखवू शकता की हा स्केलेटन आणि स्केलेटनच्या आतमध्ये कसं किडनी इंटेस्टाईनच्या मागे कशा किडनीज असतात सगळं. म्हणजे तुम्ही बघताय लहानपणी मी याला घाबरायचो, आता ऑलरेडी यांना फ्री करून टाकतात. नंतर आपण आपली हिस्ट्री आणि आपली मायथॉलॉजी ह्यावर पण खूप भर देतो. त्यामुळे हे मला शिवाजी महाराजांच्या स्टोरीज, त्याचे कॉमिकल टाईपचे जे बुक्स आहेत ते आपण ठेवतो. हे सगळे विवेकानंद, शरद, गांधीजी, चाणक्य. आजकाल मुलांना म्हणजे आता टीव्ही मध्ये पण चालू केलंय चाणक्य, संभाजी महाराज सगळ्यांच्या स्टोरी दाखवतात, सिरियल दाखवतात ना. आपण पण ते पुस्तक ठेवतो. त्याच्यामध्ये कॉमिक वे मध्ये आपले जे जुने लोक होते त्यांच्याबद्दल आपण इथे तो पण सेक्शन बाकी सगळ्या एन्सायक्लोपीडियाज वगैरे आहेत. पण तुम्ही आता यासोबत एक्सपेरिमेंट किंवा वेगवेगळे टास्क पण देता. हो. तर ते टास्क बद्दल थोडं मंथमध्ये आपण ॲक्टिव्हिटीज ठेवतो ॲक्च्युली. जसं गणपती असेल तर गणपतीची ॲक्टिव्हिटी, राखी होते तर राखीची ॲक्टिव्हिटी. तर आपण राखी मेकिंग ठेवली होती का 1 वीक. आणि आपण काय करतो, नुसतं 1 दिवस मुलांना शिकत नाही, पूर्ण आठवडाभर ॲक्टिव्हिटी ठेवतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा जमेल तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या, सकाळी 10 ते 7च्या दरम्यान कधी पण जेव्हा जमेल तेव्हा या. आपण तो ट्रे तयारच ठेवतो. जसं फॉर एक्झाम्पल आता इंडिपेंडन्स डेच्या वेळेस आपण पूर्ण 1 वीक मुलांना शिकवलं होतं की भारताचे ग्रेन्स काय. त्याच्यामध्ये आपण हे बुक्स बनवून घेतलं होतं इथे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स आपल्याकडे कुठले उगतात भारतामध्ये, अगोदर आपण त्यांना हे दाखवलं. नंतर आपण त्यांना टच आणि फील करायला दिले ते सगळे. ही बास्केट दिली आपण त्यांना पूर्ण की भारतामध्ये कुठल्या प्रकारचे ग्रेन आपण उगवतो. ज्वारी आजकाल मुलं काय आपण घरी पिसले म्हणजे चक्कीतून दळलेला डायरेक्टच येतो, त्यामुळे आपल्याला मुलांना काही माहिती नसते. आमच्या लहानपणी आम्ही सुकवायचो वरचेर जाऊन. ऍक्च्युली मुळात हे फायनल आहे, पण यानंतरचा जो प्रोडक्ट आला असं म्हणतात की बघितलेली वस्तू किंवा बघितलेल्या गोष्टी आपण कधी विसरत नाही, आणि त्यानंतर मुलांना दाखवल्यावर मुलींनी फायनल बघा काय. आपण हे फायनल हे सगळे ग्रेन्स त्यांना पूर्ण इंट्रोड्यूस करताना आपण ते स्टेट वाईज चिपकायला लावतो. फॉर एक्झाम्पल ज्वारी सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होते, बाजरा सगळ्यात जास्त राजस्थानमध्ये होते. तर आपण हे सगळं त्यांच्याकडनं करून घेतो ओव्हर द पिरियड ऑफ 1 वीक. तुला जर आज करायचा इंटरेस्ट नसेल तर तू जा घरी, परत जेव्हा इंटरेस्ट असेल तेव्हा तू. वाव, त्याला जबरदस्ती आपण असं काही करत नाही मुळात. बेसिक आपला इथे कन्सर्ट पेरेंट्सला पण आपण हे सांगतो की तुम्ही फोर्स नका करू कुठल्याही किडला. तो स्लोली तुम्ही त्याला जेव्हा दाखवत राहाल तेव्हा तो करेल, तेव्हा त्याला कमाल होईल तेव्हा करेल. आपण मागच्या महिन्यामध्ये ही वॉटर सायकल बनवली होती. तर याच्यामध्ये आपण रांगोळी टाकून म्हणजे मुलांना सेन्सेशन यायला पाहिजे हाताला, सेन्सरी प्ले म्हणतात त्याला. तर रांगोळी चिपकवून आपण त्यांना सी बनवायला लावलं, थोडंसं कापूस वगैरे चिपकवून इव्हॅपोरेशन बनवायला लावलं, थ्रेड्स चिपकवून कट करून ड्रॉप्स बनवायला लावलं की पाऊस कसा पडतो वॉटर सायकल. पाणी जे थोडे मोठे मुलं असतात, सेन्सरीचं त्यांचं वय निघून गेलं, त्यांना आपण हा कन्सेप्ट बनवायला लावतो की पाणी कसं जाते वॉटर सायकल मध्ये. बेसिकली छोट्या छोट्या गोष्टी ज्या फार समजून उमजून इथे केल्या आहेत. मला असं वाटतं की एक जो इमोशनल कनेक्ट है तो फार है तुमचा या प्रोजेक्ट से अंदर. ये मुझे बताइए कि अकोलेकर को बताइए, ये तो मतलब ये बिजनेस से ज़्यादा मुझे इमोशनल ज़्यादा लग रहा है ॲज अन डॉक्टर. जर बघायला गेला तर माझं इथे इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे. आणि वर्षभरात समजा आपल्याला वर्ष झालंय, पण वर्षभरात असंच आपण म्हणू शकतो की मी त्याच्यानंतर बुक सेलिंग ऑनलाईन स्टार्ट केलं, कारण माझा इथे तेवढा नव्हता होत. त्यामुळे ते बुकमध्ये जो प्रॉफिट येतो मला सेल करून, त्याच्यानंतर मग मी परत बाय करते स्टफ आणि ते परत आणून ठेवते. पूर्वी तू स्वतःसाठी इन्व्हेस्ट केला होता, पण नंतर डिमांडच वाढली बिकॉज आपलं कामच तेवढं चांगलं आहे. पण आता तेवढ्या इमोशनली तुम्ही आता स्वतः आहात मुलांना घेऊन, किंवा ऑब्व्हियसली प्रत्येक मुलीला किंवा आईला असं वाटतं की बाकीची मुलं पण आपल्या मुलासारखी छान शिकावी. चला मग आता यांना विचारत आपण, मुंबई किंवा औरंगाबाद किंवा तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी आलात, तर वडापाव आवडते की पाणीपुरी? पाणीपुरी एनी टाइम. अच्छा, एनी टाइम. आणि अकोल्याबद्दल एवढं प्रेम काय आहे तुम्हाला? अकोल्यातच का टाकलं? माझं बर्थ प्लेस आहे, फॅमिली इथे आहे. तर तुम्ही लहानपणी एवढी पुस्तकं वाचली होती? आम्हाला रिडिंगची खूप ऍक्च्युली आवड होती पहिल्यापासून, म्हणून मी इथे चिन्मयानंद मिशनचं पहिलं लायब्ररी होती आमच्या घरात, जाऊन मी तिकडे वाचायची. अच्छा अच्छा. पण आता यामधलं जर तुमचं फेवरेट पुस्तक किंवा तुमची फेवरेट टास्क विचारली तर? माझं फेवरेट पुस्तक उजबॉनचे लिव्ह द फ्लॅग बुक्स. आणि एवढे छान छान तुम्ही हे आणले, तुम्ही बालपणी तुमच्याकडे सगळे होते का हे असे बघितलंय? नाही. जेव्हा तुम्ही सुरू केलं त्यावेळेस इमोशनल कनेक्ट तुमचा फार होता असं मला वाटलंय. तर मग तुम्ही जेव्हा घरी विचारलं पहिलं काय रिएक्शन होती? सगळ्यात पहिले माझ्या हस्बंडला सांगितलं ऑब्व्हियसली की आपण असं काहीतरी करायचं का, आपलं प्रोफेशन वेगळं आहे आणि हे खूप वेगळं आहे गोष्ट, त्यामुळे त्याला मी म्हटलं की आपण करायचं का. तर त्याचं असं म्हणणं होतं की ऑब्व्हियसली छान गोष्ट आहे, कर ना. आपण नक्की असं काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यांनी स्वतः इथे येऊन प्रत्येक गोष्टी कुठे काय ठेवायचं, कसं अरेंज करायचं. आणि माझ्या सासू सासऱ्यांना नंतर मी ही गोष्ट सांगितली की बा असं आम्हाला करायचं आहे म्हणून.
तर ते त्यांना पण एक म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्यांनी हो म्हटलं की हो नक्की खूप छान आयडिया करायलाच पाहिजे म्हणून. पण ही अकोल्यात जी पहिल्यांदा अशी होते सर, तुम्हाला वाटलं होतं इज इट वर्किंग? बघा वर्क होणार की नाही ते तर चालू जोपर्यंत आपण करत नाही, प्रोव्हिजन देणार नाही, तोपर्यंत आपल्याला कधीच माहीत पडणार नाही. आज 2 मुलांना पण फायदा झाला तर आमच्यासाठी खूप आहे. मी तर म्हणतो 2 नाही 200 मुलांपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा होणारच आहे. आता सुरुवात झाली आहे, पण सुरुवात आल्यानंतर लॉकडाऊन, जसं आता प्रियाजी बोलल्या की लॉकडाऊन के बाद उस तरीके से हम ग्रो नहीं कर पाए, अब तो सभी नहीं कर पाए. तो त्यानंतर मग काही असं एक डिस्कशन झालं असेल की आता लोकेशन एवढं तुमचं भारी आहे. बेसिकली हे लॉकडाऊनमध्ये जसं लहान मुलांना आधी प्ले हाऊस, तर बेसिकली त्यांना प्ले हाऊसमध्ये एक्सपोजर भेटायचं. तर आम्ही तेच म्हटलं की लॉकडाऊनला पण हे त्यांच्याकडून जे गोल्डन ऑफर आहे ते त्यांना भेटलंच पाहिजे. म्हणून आपण हे लायब्ररी कन्सेप्ट विथ टॉईज म्हणून हे टॉयब्ररी आहे बेसिकली. कारण की मुलांना जास्त बुक वाचायला तुम्हाला पण सांगणार तर तुम्ही नाही वाचणार, 2 मिनटं बघणार. पण हे टॉईज आणि त्यात पण वुडन टॉईज जे सर्वात कॉस्टली टॉईज आहे, कारण की ते ब्रेक होत नाही. तर बेसिकली आम्ही डिस्पोजेबल रियुजेबल टॉईज म्हणजे वुडन टॉईज म्हणजे काय ते नाही तुटणार. तर त्यासाठी आपण टॉयब्ररी. तुम्ही पण आता नेहमी सर्चिंग मध्ये असता, कुठे गेलात बाहेर फिरायला की लगेच काय नवीन मिळतं का, असं काय? नाही तेच नाही, माझे मोठे ते मुंबईला राहतात. सगळ्यांना कामाला हा माझे मोठे ते मुंबईला राहतात, त्यामुळे जर एखाद्या वेळेस कधी मुंबईला बुक सेल वगैरे काय असं असेल किंवा एक्झिबिशन असेल तर ते तिथून जातात आणि तिथून मला बॉक्स भरून बुक्स पाठवतात. पण अकोलेकरांचा आता फायनल आपण काही प्रश्नांकडे जाऊया. अकोलेकरांचा एक प्रश्न असा आहे की आता एवढं गोड कप्पल आहे आपल्या अकोल्यातलं, तुम्ही मेट्रो सिटीत राहू शकला असता ऑब्व्हियसली, तुम्ही तिकडेही ग्रो करू शकला असता. अकोल्यातच येऊन स्पेशली विदर्भातल्या लोकांसाठी किंवा अकोलेकरांसाठी हा कन्सेप्ट उभा करण्यामागचा मेन हेतू किंवा किती सॅटिस्फॅक्शन मिळतं जेव्हा मम्मा किंवा बाकीचे पॅरेंट्स लोक येऊन तुम्हाला थँक्यू म्हणतात? ॲक्च्युली सॅटिस्फॅक्शन तर खूप आहे, कारण अकोल्यामध्ये नाहीच आहे. आणि अकोल्यामध्ये म्हणण्यापेक्षा विदर्भ म्हणजे माझे जे मेंबर्स आहेत ते बरेच जेव्हा त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करतात तेव्हा वाशिम, खामगाव, शेगाव त्यांचे जे रिलेटिव्स असतात बरेचदा मेसेज करतात की मॅडम तुम्ही आम्हाला हे तिकडे पाठवू शकता का आमच्यासाठी, कारण त्यांना पण त्या गोष्टीची गरज आहे. हे आता मला म्हणजे जास्त स्टार्ट करून जास्त अनुभवलं की ॲक्च्युली लोकांना इथे काहीच माहिती नव्हतं. म्हणजे बरेच जे हायली एज्युकेटेड पॅरेंट होते त्यांना ऑब्व्हियसली ऑनलाईन कन्सेप्टमुळे होत्या कल्पना, पण मेजॉरिटी आपली जे ॲव्हरेज पॉप्युलेशन त्यांना आता थोडं जागरूक झालंय की बा असं पण आपण मुलांकडनं करून घेऊ शकतो. त्यामुळे सॅटिस्फॅक्शन तर खूप आहे. बेसिकली म्हणजे असं म्हणायचं म्हणजे तडतडीत मुलं असतात काहीतरी, त्यांना एका ठिकाणी बसून होतच नाही. तर पॅरेंट्सची नेहमी एक कंप्लेंट असते, अरे हा थांबतच नाही, काही बघतच नाही मोबाईलमध्ये, म्हणजे नुसतं त्याला काहीतरी पाहिजे. तर जेव्हा आम्ही हे बुक्स आणि टॉईज त्यांना 2 दिवस पण दिलं, 3ऱ्या दिवशी तुम्हाला फरक दिसून येणार. सर सुरुवातीपासून शांत बोलतो की आफ्टर मॅरेज? नाही ते पहिल्यापासूनच एवढे शांत म्हणून लग्न केलं. असं असं पिसली ना? नाही मी असं ऐकलं की मॅम कधीच रागवत नाही तुमच्यावर. मी असं नाही आहे काय. ऍक्च्युली मुळात सांगायचं काय की यांचा स्वभाव अगोदरपासून असाच नाही आहे. म्हणजे ह्या टॉयचा पहिला प्रयोग घरीच केलेला दिसतोय, असं काय. तुमच्यासारखीच गोड नवीन लग्न झालेली मंडळी, लॉकडाऊन मधली मंडळी, आता गर्भसंस्कार हा विषय आहे, तर तुम्ही जे पण केलाय, तर ज्या आता एक्सपेक्ट करतायत बेबी किंवा कोरोनामध्ये व्हायला नको असंही काही मध्ये मध्ये होतं, आता ॲज अ डॉक्टरही तुम्ही सजेस्ट करू शकता की त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी. इन शॉर्ट आता आमची मंडळी थोडी जास्त नॉलेज हवी घेत आहे. काळजी तर ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता काय घ्यायला पाहिजे, कारण ऑनलाईन कोरोनामुळे एवढे लोक प्रिकॉशन्स घेत आहेत की इन्फेक्शन नको व्हायला, हे नको व्हायला, ते नको व्हायला. माझं त्याच्यात त्यांच्यासाठी सजेशन राहील की नुसतं फिजिकल काळजी घेतल्यापेक्षा इमोशनल आणि मेंटल पण काळजी घ्यायला पाहिजे, कारण गर्भसंस्कार असं म्हणजे मुलं बाहेर आल्यानंतरच नुसतं शिकत नाही, ते आईच्या पोटामध्ये पण शिकतात. अभिमन्यूची जी गोष्ट आपण पहिले वाचायचो ती गोष्ट आहे असं आपल्याला पहिले वाटायचं. आता बऱ्याच वर्षांनी रिसर्च केल्यानंतर त्या वेस्टर्न लोकांनी हे प्रूव्ह केलं की ती गोष्ट नाही आहे. खरंच गर्भसंस्कार काम करतात आणि खरंच आईच्या पोटामध्ये मुलांना ऐकायला येतं. त्यामुळे आपण जास्तीत जास्त गर्भसंवाद केला पाहिजे असं मला वाटतं. आणि नुसतं आईनेच नाही तर वडिलांनी सुद्धा, कारण त्याला अशी सवय होती की रोज रात्री झोपायच्या आधी माझ्या पोटावर हात ठेवून 5 वेळा ओम म्हटल्याशिवाय तो कधीच झोपायचं नाही 9 महिने. आता तुम्ही स्वतः सोबतच नाही तर आमच्या अकोलेकरातल्या किंवा विदर्भातल्या अनेक पॅरेंट्ससाठी तुम्ही आयडल झालात मुळात मी सांगेल. आणि आपल्या अकोल्यातलं ब्राईट इथलं लोकेशन आहे. आणि आता तुमच्या दोघांकडनंच तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर यांनी कुठे करावा, आणि दुसरं म्हणजे मी पुढे विचारणार आहे तो प्रश्न, पण आता संपर्क कुठे करावा, आणि जर तुम्हाला शोधायचं असेल आमच्या थ्रू तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करू शकता. 90-280-100-88 आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरही तुम्ही सांगू शकता, मी पोहोचवेल. पण तरी तुमच्याकडनं लोकेशन, ॲड्रेस आणि सांगता आली तर फीज.
लोकेशनचं तुम्हाला मी सांगायच्या अगोदर एक गोष्ट अशी सांगेल की ही जी लोकेशन एवढी प्राईम, तुम्ही एवढं म्हणता की खूप प्राईम लोकेशन आहे, खूप प्राईम लोकेशन आहे. इथले जे ओनर्स आहेत शहा फॅमिली, मिस्टर मनोज शहा, मिस्टर केतन शहा, जेवढा मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे तेवढाच त्यांच्या लोकांचा पण सुद्धा सपोर्ट आहे. कारण जेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली की मला इथे लायब्ररी ओपन करायची, तेव्हा लायब्ररी बेटा इतकी अच्छी जगह पे लायब्ररी कैसे डालेगी. नंतर त्यांना मी जेव्हा सांगितलं तर तेव्हा त्यांचं अरे वा खूप छान. आणि त्यांनी पण मला खूप प्रचंड प्रमाणे सपोर्ट केला आहे दोघांनी, मिस्टर मनोज शहा, मिस्टर केतन शहा, की ही जागा ॲक्च्युली केतन सरांनी पूर्ण मला उभी करून दिली. कमी शॉर्ट स्पॅनमध्ये, ते पण एका महिन्यात त्यांनी पूर्ण करून दिलं मला तयार. आणि हा सगळा तुम्ही जो बाहेर बघितला आहे डेकोरेटिव्ह कन्सेप्ट, तर त्यांचं डोकं आहे सगळं. लोकेशन हॉटेल रायझिंग सन, नवीन बस स्टँडजवळ. आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9136830952, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. आणि इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट आहे नर्चरी द टॉयब्ररी म्हणून, त्याच्यावर पण तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. आणि त्याच्यावर तुम्ही जर बघाल तर तुम्हाला आपल्या पेरेंट्सचे रिव्ह्यूज आणि ॲक्टिव्हिटीज आपण काय करतो ते तुम्हाला कळेल की आपण ते एक्झॅक्टली काय करतो, आणि ते पण तुम्हाला हेल्पफुल राहील इथे येणं अगोदर. आता ॲडमिशन म्हटली तर तुम्हाला असं वाटेल भरपूर असा खर्च किंवा मग नेमकं काय करता येईल, तर यांना मी आता साहजिक विचारणार आहे. तुम्ही आमच्या नंबरवर दिलेला मिस कॉल किंवा मेसेज तुम्ही किंवा व्हॉट्सॲप आम्हाला सांगू शकता. पण डिस्काउंट आहे काय किंवा नेमकी फीज किती आहे विचारूया आपण एकदा. नमस्कार. तर डिस्काउंट म्हटलं तर पहिल्यांदा आमचे कान थोडे टवकारले. आपली बेसिक मिनिमम फी आपली 500 पासून स्टार्ट होते मंथली. आणि नुसतं डिस्काउंटच नाही, आपल्याकडे गिफ्ट कार्ड्स पण असतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुणाच्या बर्थडेला जायचं असेल आणि तुम्हाला माहिती नसेल त्याला काय गिफ्ट द्यायचं, तुम्ही त्याला हे फ्री मेंबरशिप गिफ्ट करू शकता. हॅपी बर्थडे, आय गॉट अ फ्री मेंबरशिप ऑफ दिस लायब्ररी. आणि बर्थडे गिफ्ट कार्ड्स आहेत आपल्याकडे, न्यू इयर आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स आहे, किंवा रक्षाबंधन असेल तुम्ही असं गिफ्ट कार्ड त्यांना गिफ्ट करू शकता आणि त्यांना फ्री मेंबरशिप मिळेल त्या महिन्याची. किंवा जर त्यांना इथून काही परचेस करायचे असतील बुक्स वगैरे, किंवा ते पण ते याच्यावरनं फ्री रिडीम करून घेऊ शकता. अच्छा, म्हणजे मग अकोल्यातले जेवढ्या अंगणवाडी किंवा म्हणजे नर्सरी स्कूल आहेत त्यांनी जरा बारीक लक्ष द्या. तुमच्याकडे जास्त विद्यार्थी असतात आणि तुम्ही ज्यांचे नेफ्यू आहेत, भतीजी है, भतीजे है, आप एक इसमें और ऐड कर दीजिए, टू माय डियर वन, ताकि फिर वो भी लोग इसमें जुड़ जाए हमारे साथ जो अभी जुड़ना चाहते हैं. तर अशा प्रकारचे गिफ्ट कार्ड पण आहेत. पण ज्यांनी हे गिफ्ट कार्ड घेतले त्यांच्याशी आता गप्पा करणार आहोत. आणि या दोघांचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. ॲक्च्युली हा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टच्या मागचं हे क्यूटचं कपल, यांना आपण आणखी एक्सप्लोअर करणार आहोत. पण आता फक्त आपण या लायब्ररीबद्दल, टॉयब्ररीबद्दल बोललो. बाकी अशा शुभेच्छा अकोलेकरांच्या. आणि थँक्यू सो मच. तर ॲडमिशन प्रोसेस फक्त तेवढीच नाही आहे, तर डिस्काउंटवरतीही तुम्ही करू शकता. तर नेमकं डिस्काउंट काय, तुम्हाला जसं मी बोललो की गिफ्ट कार्ड रिडीम करणारी अशी एक व्यक्ती आता आपल्यासोबत आहेत. मॅम नमस्कार. नमस्कार, तुमचा परिचय आमच्या प्रेक्षक. मी स्नेहा मयूर भांबरे, मी पण अकोल्याचीच आहे. स्नेहाजी, मला एक सांगा की नेमकं तुम्ही इथे ॲडमिशन घेतली, तर आमच्या बऱ्याचशा प्रेक्षकांना ही कल्पना आहे की तुम्ही गिफ्ट कार्ड किंवा रिडीम करून घेतात, तर ते तुम्हाला कसं मिळालं? येस, मला एका रेफरन्स टू गिफ्ट कार्ड भेटलं होतं, हे वाला. ओपन करून दाखवा. हो. ओके, तर मला हे भेटलं, त्यांनी दिलं आणि खरोखर खूप छान गिफ्ट ऑप्शन आहे. समजा हे नसतं दिलं तर माझा मुलगा आज मोबाईल तर टी व्हीमध्येच बिझी राहिला असता. पण याच्यामुळे काय झालं, मी त्याला इथे आणते. हे मंथली मला गिफ्ट कार्ड भेटलं, ओके 500 मेंबरशिपचं. ओके. आणि इथे जसं तुम्ही बघितलं की खूप सारे टॉईज आहे, बुक्स आहे, मी हे घरी घेऊन जाऊ शकते. आणि इथे इन हाऊस मेंबरशिपसुद्धा अवेलेबल आहे. आणि परत मी आता हेच विचार करते की मी पुढे सुद्धा लोकांना हेच गिफ्ट देईल, लहान मुलांना स्पेशली. का तुम्हाला असं वाटतं, का द्यावं हे गिफ्ट, किंवा इथे काय? येस, इथे एक विशेषता अशी आहे की मुलं एकदम मोबाईलपासून दूर राहता, त्यांना बुक्सचं सुद्धा आवड निर्माण होते. कारण की आपण एवढे सारे बुक्स आपण परचेस करू शकत नाही, है ना. तर टॉईज आणि आपण एवढे घेणार कुठे, आपल्याला आयडिया पण नाही आहे. आणि आपण त्याच्यामध्ये इतकं इन्व्हेस्ट नाही करू शकत लहान मुलांसाठी, कारण की ते हार्डली 15-20 दिवस खेळून बोर होऊन जातात. आपण घेऊन किती घेणार. इथे 1000 ऑफ ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याला घ्यायसाठी. आणि इन हाऊस प्लेमध्ये सुद्धा इथे खूप साऱ्या काही ना काही ॲक्टिव्हिटीज होत राहतात. किती फरक जाणवलाय जेव्हापासून तुम्ही जॉईन केलंय? मला मेंबरशिप घेऊन झाले आता 6 मंथ. म्हणजे फर्स्ट मेंबरशिप तर माझी याच्यावर होती गिफ्ट कार्डनी. आणि त्याच्यामध्ये आता नंतर माझा मुलगा फ्लॅश कार्डचं त्याला आवड निर्माण झालेली आहे. बुक्स स्वतःहून वाचायला लागला. तो 2.5 इयर्सचा होता आणि तेव्हापासून त्याला बुक्सची आवड निर्माण झाली. आणि मी प्रत्येक वेळेस त्याला मी फक्त एज्युकेशनल टॉईजच घेतलेला आहे, तर त्याला त्याच्यात सुद्धा गोडी निर्माण झाली. तो कलर्स, नंबर सगळं फक्त इकडच्या टॉईजमुळे शिकला आहे. आणि जर अकोलेकर आमचे प्रेक्षक जे बघतायत त्यांना जर विचारायचं असेल, त्यांना सांगायचं असेल की काय इथे जॉईन करावं किंवा तुम्हाला इथली आवडलेली गोष्ट, तर तुम्ही नेमकं काय सजेस्ट कराल?
तर मी प्रत्येक अकोलेवासींना हेच सजेस्ट करेल की तुम्ही इथे या, कारण की तुम्हाला इथे बुक्सचं ऑप्शन खूप भेटेल. जसं बोर्ड बुक आहे, पॉपअप बुक्स आहे आणि पेपर बुक आहे. जसं सिम्पल स्टोरी बुक ते तुम्ही 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा वाचून दाखवू शकता. इतक्या सोप्या भाषेमधली कथा आहे. आपण जी नाही कळत आपल्याला, आपण लहान मुलांना काय सांगावं नेमक्या गोष्टी, ते इथे आहे. फ्लॅश कार्ड आहे जे तुम्ही न्यूबॉर्न बेबीला सुद्धा दाखवू शकता. आणि मॅडमला जसं माहिती आहे त्याच्याबद्दलची, मॉन्टेसरी टॉईज जे लागतात, मॅडमनी ते सुद्धा इथे अवेलेबल करून दिलेले आहे, जे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये माहीत राहत नाही मॉन्टेसरी शिकल्याशिवाय. तर तुम्ही ते मॅडमचं गायडन्स घेऊन कोणते टॉय घ्यायचे, मॅडम आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सजेस्ट करता. त्याच्या हिशोबाने घ्या. जसं आपण आणि सगळ्यात बेस्ट आहे की अमेझिंग पीपल, अमेझिंग रिसोर्सेस आणि अमेझिंग प्लेस, जी अकोल्यात तुम्हाला इथे भेटतच नाही. डेफिनेटली बघा, सगळं अमेझिंग आहे. इथल्या मावशी पण अमेझिंग आहे. मावशी खूप अमेझिंग आहे आणि आपली ताई सुद्धा खूप अमेझिंग आहे. ती सुद्धा मुलांना बिलकुल स्वतःच्या लेकराप्रमाणे खेळवते. असं कधी डिफरन्स करत नाही त्या दोघीही की अरे हा मुलगा रडतोय, मी का सांभाळू याला. पण इथे असं मुळीच होत नाही. ही जी 500 किंवा 1000 रुपीची तुम्ही मेंबरशिप कराल किंवा दुसऱ्याला सुद्धा कार्ड द्याल तुम्ही, तर ते समोरचं एकदम हॅपी होऊन जाईल. ते म्हणाल यार यांनी खरोखर खूप छान गिफ्ट दिले रक्षाबंधन बर्थडेचं. क्या बात है. रक्षाबंधन, बर्थडे किंवा कुठलाही न्यू ईयर, मैं सांगतो ये तो बेसिक इन्वेस्टमेंट है. एक बार करके देखिए और देखिए रिजल्ट मिलता है, क्योंकि बच्चा तो पूरी लाइफ के लिए हमारी इन्वेस्टमेंट है. तो उसके ऊपर ये स्टार्टिंग कीजिए. अकोलामधला हा असा युनिक कन्सेप्ट, आणि नक्की एकदा भेट द्या, नंतर बघा, ठरवा. पण तुम्हाला यायलाच हवं. गिफ्ट कार्ड तर आहेतच, जसं आता स्नेहाजींनी सांगितलं. सो थँक्यू तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. नर्सरी द लायब्ररी आपल्या अकोल्यातलं प्रख्यात असं लायब्ररीचं नाव जे आहे 0 ते 8 वर्ष या वयोगटातल्या मुलांसाठी. पण ज्या व्हेन्यूवरती आहे आपल्या अकोल्याचं बसस्टँड आहे, तिथलं एक प्रख्यात असं नाव शहा सर आहेत आपल्यासोबत, द हॉटेल राइजिंग संघाचे सर्वा संचालक. सर नमस्कार, अपना परिचय दीजिए. नमस्कार, मैं मनोज शाह, होटल राइजिंग संघ का संचालक. जी, तो हमारे सारे प्रेक्षक आपको पहली बार देख रहे हैं. सर बताइए कि जब ये कंसेप्ट शुरू हुआ, जब मैम ने आपको कहा था डॉक्टर ने, तो क्या पहले आपकी संकल्पना आई, क्या ये सोचा आपने कि हमें ऐसा होना चाहिए? नहीं, ऐसे प्रिया हमारी बहू है, उसने ऐसा गाइडलाइन लिया. मेरा छोटा ब्रदर इवेंट वगैरह देखता है, उसने कि मुझे लाइब्रेरी खोलना है. तो पहले कॉन्सेप्ट क्लियर किया कि क्या चीज़ है ये लाइब्रेरी. तो उसने सब एक्सप्लेन करने के बाद में ऐसा लगा कि अकोला के लिए बहुत बड़ी चीज़ है, शायद विदर्भ में पहली है अपने ये. तो ऐसा उसको एनकरेज किया कि नहीं अपने को करना ही है और अपन ने करना चाहिए. एक्चुअली हमारा तो स्टोर रूम था, स्टाफ रहता था वहाँ पे, पर उसको हमने मॉडिफाई करके ऐसा एक अलग रूप दिया और अकोले को कुछ बेहतर चीज़ देने की कोशिश की है. और आप देख ही रहे हो. जी, हम देख रहे हैं. और पहली बार ये विदर्भ में हुआ ये कंसेप्ट है. अकोला का भी तो यूनिक है, लेकिन अकोला के बहुत सारे लोग जुड़े हैं. अपनी बचपन की याद आती है बच्चों को? जी, हम लोग तो ये सब चीज़ से वंचित थे. जैसे गिल्ली डंडा, गोली और खुपचनी, ऐसा सब खेलते थे. पर ये जो जनरेशन है बहुत ही लकी जनरेशन है कि उसको ये चीज़ अकोले में उपलब्ध हुई, थैंक्स टू डॉक्टर प्रिया वखारिया, कि उसने संकल्प लिया और अकोला को कुछ अच्छी चीज़ देने की कोशिश की है. और मैं चाहूँगा कि पूरी अकोला की जनता एक बार ज़रूर उसमें विज़िट करे और आप लोगों के माध्यम से सभी को पता चले कि अकोला में भी ऐसा कुछ देते हैं अपन, ऐसी कोई चीज़ होटल राइजिंग सन में लाइब्रेरी, टॉयब्रेरी ऐसा कुछ आया है. नहीं, डेफिनेटली. और जैसे आप कह रहे हैं कि उनको थैंक यू कह रहे हैं, उन्होंने मुझे कहा था कि सर का एक्चुअली इसके पीछे बहुत बड़ा हाथ है, लेकिन उन्होंने आपको धन्यवाद कहा है. लेकिन उससे बेटर जो आप वहाँ पे देख रहे हैं कि वहाँ का जो इंटीरियर है, वहाँ की जो चीज़ें हैं, कहा गया कि फाइनली इसके पीछे आपका हाथ है. सर नमस्ते. नमस्ते. सर अपना परिचय. मैं केतन शाह, होटल राइजिंग सन का ओनर हूँ. प्रिया ने ये कॉन्सेप्ट लाया था मेरे पास में, तो देखा और ऑल ऑफ सडन मुझे एक ही चीज़ स्ट्राइक हुई कि ये जो कॉन्सेप्ट है ये बच्चों के लिए बहुत ही यूनिक है. जैसा कि आप आजकल देख रहे हैं कि सारे बच्चे जो है ये मोबाइल में बिजी रहते, इनके लिए फिज़िकल कोई चीज़ नहीं है. और ये पेंडेमिक में वर्क फ्रॉम होम हो रहा है, जैसा स्टडी फ्रॉम होम हो रहा है, तो बच्चे दिन भर मोबाइल में रहते हैं, कभी गेम खेलते हैं, कभी पढ़ते हैं. अपन भी समझ नहीं पाते कि बेसिकली क्या कर रहे हैं. तो ये जो बुक स्टोर है, ये एक बुक स्टोर, ये बहुत ही अच्छा स्टोर है जो फिज़िकली बच्चों को बुक्स लेना, ऑडियो बुक्स है, विजुअल बुक्स है, काफ़ी सारी बुक्स है इसमें. तो ये बहुत अच्छा कॉन्सेप्ट है ओवरऑल. तो उसी तरह का चीज़ ध्यान में रख के हमने उसको डिज़ाइन किया है.
सर अकोला में जितने भी बाहर से जो परिचित लोग आते हैं या फिर होटल राइजिंग संघ बहुत बड़ा नाम है, तो इतने सारे लोगों से डेली बातचीत होती है आपकी, इतने सारे लोगों से मिलते हैं, लेकिन मैंने देखा जो बिजनेसमैन होते हैं थोड़ा बिजनेस माइंडेड होते हैं। यहाँ तो फैमिली कनेक्शन है ही, लेकिन ऐसी वेन्यू पे ऐसा बिजनेस या फिर एक जो कहते हैं फ्री ऑफ कॉस्ट हम कह सकते हैं कि एक ऐसा एक अपॉर्चुनिटी देना जहाँ से बच्चे जुड़े और बच्चों से फैमिली जुड़ती है, तो आज का भविष्य आप हम कह रहे हैं खड़ा कर सकते हैं। तो ये सब जब आता है कितना सेटिस्फैक्शन मिलता है? बिल्कुल 100% मिलता है, 100% पूरा सेटिस्फेक्शन मिलता है कि एवरीथिंग इज़ नॉट अर्निंग एंड मनी, कि सब चीज़ जो है वो पैसा नहीं है, इससे बढ़कर भी कोई चीज़ होती है। बहुत से लोग पैसे से भी बच्चों को अच्छी विद्या नहीं दे पाते, अच्छे संस्कार नहीं दे पाते, बट होता है कि आप भी अगर ध्यान दो, सब बच्चों को भेजो, बेसिकली कॉन्सेप्ट आप समझोगे तो उसको लर्न कर पाओ। प्रिया मैम मुंबई से क्यों आगे, वो जो खुद डॉक्टर भी है, मोंटेसरी से लेके गर्भ संस्कार से लेके हर चीज, सर का भी उनको जैसे घर से सपोर्ट है। हाँ जी। तो आप क्या कहेंगे जो अभी पेरेंट्स हमें देख रहे हैं? हाँ जी। तो उनको क्या सजेस्ट करेंगे उनके बच्चों को, या उनको खुद आके एक बार विजिट करनी चाहिए? बिल्कुल करनी चाहिए, बेस्ट कॉम्प्लीमेंट्स देते हैं हम अच्छे तरह से काम करें बस। और तो सर आप बता रहे थे कि आपकी यादें जो बचपन की है, तो अकोला में जब ऐसा ये वेंचर शुरू होने वाला था, आपके पास जब आए थे तो आपने कहा कि उस तरीके से आपने सपोर्ट किया, लेकिन अब जाके जो सेटिस्फेक्शन होता है, तो अभी फिलहाल क्या कहेंगे? बचपन का कुछ याद आता है ये बच्चों को देख के? बचपन में हम लोग चाचा चौधरी और साबू की ऐसी कॉमिक वगैरह आती थी, वो किराए से लाके पढ़ते थे, और साइकिल किराए से मिलती थी, ऐसी छोटी छोटी वो चीज़ें थी। बट ये जो है, ये इतने महंगे गेम्स, बच्चों को गेम्स, और अपन सोच भी नहीं सकते उसके बाहर के गेम्स है ये बच्चों के, ये जो ब्रेन डेवलप कर रहे हैं बच्चों की इस तरह से, ये छोटे छोटे, यानी समझो ना 0 से 8 साल तक का इन्होंने ये संकल्प लिया है कि 0 से 8 साल के बच्चों को अपन ये सब चीज़ देंगे। तो हम भी ऐसा चाहते हैं कि यार हम वापस बचपने में जाए और ये सब चीज़ देखें, ये सब चीज़ खेले। तो वैसे मेरे होटल में काफ़ी बच्चे आते हैं, तो मैं लिटरली उनको ऊपर ले जाता हूँ, लाइब्रेरी में छोड़ के आता हूँ कि 15-20 मिनट यहाँ पे स्पेंड करें, तो उनको भी पता चले, अवेयरनेस आए कि अपने यहाँ ऐसी कुछ चीज़ है, अकोला में ऐसी कुछ चीज़ आई है। बाहर गांव से भी बहुत सारे जो लोग आते होंगे, उनको भी आप सजेस्ट करते होंगे? बिल्कुल, बिल्कुल। वो तो शौक हो जाते होंगे अकोला में। हाँ, अकोला में शौक हो जाते हैं कि आपके अकोला में इतनी बढ़िया चीज़ है, ऐसा वो भी बोलते हैं कि भाई आपके अकोला में लाइब्रेरी है, टॉयब्रेरी है। यानी एक्चुअली जो मेट्रोज में है उन्होंने देखा है सिर्फ, बाकी जो छोटे टाउन वालों ने नहीं देखा है। पर ये अकोला के लिए बहुत सौभाग्य की बात है कि डॉक्टर प्रिया वाखारिया ने अकोला को एक चीज़ देने की कोशिश की है, और सभी लोग से मैं अनुरोध करूंगा कि एक बार ज़रूर आके विजिट करें इसमें। क्या बात है। तो लगभग 2.5 दशकों से ज़्यादा जिनका बिजनेसमैन हो, जिनका अनुभव है हमारा अकोला के लोगों के साथ, वो खुद हमें सजेस्ट कर रहे हैं। तो सर लास्ट में बस मुझे इतना बताइए, थोड़ा अपनी स्टाईल में, वऱ्हाडी वाली स्टाईल, अकोलाकरांना एक वेळ याच पाहिजे इकडे, होटल रायझिंग सनमध्ये लायब्ररी द टॉयब्ररी आहे, तिकडे व्हिजिट करा आणि अनुभव घ्या की काय आहे हा। बघितलं तुम्ही, शाह सरांनी आता रिक्वेस्ट केली आहे। थँक्यू सो मच आमच्याशी बोलता। थँक्यू सो मच। पण एवढंच नाही, ज्यांचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असतो अशी एक मंडळी, म्हणजे त्यांचा एक आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असतं, आणि अकोल्यातलं प्रख्यात असं नाव आहे। सर मी बसू शकतो? थँक्यू। तर ज्यांना परिचयाची गरज नाही आहे आणि तुम्ही बघितलंच असेल, जन्मालाच यायचं असलं तर यांचा आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही या जगात येऊ शकत नाही असं म्हटलं चालतं, कारण की बरीचशी मंडळी जी आहेत। सर नमस्कार, तुमचा परिचय तरी एकदा आमच्या प्रेक्षकांना। मी डॉक्टर दीपक वखारिया, गेल्या 35 वर्षापासून गायनॅकोलॉजिस्ट म्हणून काम करतोय। निशाण टावरला माझं हॉस्पिटल आहे, वसुधा हॉस्पिटल, आणि प्रिया माझी सून कम मुलगी आहे। पहिल्यांदा आल्याबरोबर ते लोक कोल्हापूरला होते आणि अकोल्याला आल्या, आणि त्यांच्या मनात हा विचार चालू होता लायब्ररी। मलाही काही माहीत नव्हतं असं, पण ज्या गोष्टीपासून तिला प्रेरणा मिळाली, त्या गर्भसंस्कारच्या एका क्लासमध्ये त्यांनी तुमच्या सासू सासऱ्यांना घेऊन या असं म्हटलं होतं। तर मी प्रियाबरोबर गेलो मुंबईला। ते सकाळी 9 वाजता तो वर्कशॉप सुरू झाला आणि रात्री 9 वाजेपर्यंत चालू होता नॉनस्टॉप। आणि मी डॉक्टर असूनसुद्धा मला बाळाच्या डेव्हलपमेंटच्या याच्यातल्या म्हणजे 99% गोष्टी माहीत नव्हत्या, त्या दिवशी कळल्या। आणि मग त्या प्रियाचा मी तो अभ्यास पाहिला आणि तिचं डेडिकेशन पाहिलं, तर तिने मला विचारलं की माझा हा प्रोजेक्ट, म्हटलं गो हेड, मागचा पुढचा काहीच विचार नाही। आणि त्याच्यात भर म्हणजे जवाहर काका शाह आणि
मनोजभाई आणि केतनभाईनी इन्स्टंटली त्यांच्या जागेसाठी तिला हो म्हटलं. ही एवढी मोठी महत्त्वाची जागा इन्स्टंटली मला तर कळलं नाही. हे लोक बोलत बसले आणि त्यांनी परमिशन दिली आणि कामही चालू केलं त्याच दिवशी. तर ते याच्यामध्ये माझ्या फिलिंग बरोबर हे माझा परिवार आहे, त्यांचं फिलिंग हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे की बघ तू पुढे जा. सून म्हणून तो आहे, मुलगी म्हणून पण आहे, पण त्याच्यानंतर मला आता माझा नातू आला, तो आता माझ्याबरोबर अटॅच आहे. तर मी पाहिलं की मुलांना तिचं एम काय आहे की या वयातल्या मुलांना आज जे सगळ्यात मोठा जागतिक प्रॉब्लेम आहे की मुलं दे आर स्टक अप टू ओनली मोबाईल अँड टी व्ही. पूर्वी आपण ग्राउंडमध्ये खेळायला जायचो, गिली दांडू, क्रिकेट, हॉकी, म्हणजे एक्सटर्नल गेम्स तर माहीतच नाही या मुलांना. तर त्याच्यावरनं हे मोबाईलचं जे ॲडिक्शन लागले त्याच्यावरनं परावृत्त करण्यासाठीचा हा प्रयत्न. आणि ही फार आवश्यकता आहे की आजच्या जगातले सायकॅट्रिस्ट त्याला मॅनेज करू शकत नाही. नुसतं मुलंच नाही, मोठे मोठे ॲडल्टसुद्धा मोबाईलला ॲडिक्ट झालेले, मी सुद्धा. पण तुम्ही आता फोन कट केला आहे आमच्यासमोर. मुळात हे सांगायचं की सर तुम्ही एवढ्या बॅचेस बघितल्यात, 35 वर्ष म्हणजे जवळपास 3-3.5 दशकांचा हा प्रवास. लहानाची मोठी झालेली मुलं आहेत, मुलांना मुलं झाली आहेत आणि प्रत्येकाचं आहे. आजचे जे आहे आजच्या काळात अकोल्यात पहिला असा एक्सपेरिमेंट होतोय नाही, डॉक्टर करतात. तर त्या पाठीमागे तुम्हाला काय वाटतं ॲज अ बेसिक पॅरेंट्स जे आत्ता बघतात, सामान्य व्यक्ती किंवा घरातली मध्यमवर्गीय ती मंडळी अजून धजावत नाहीत 2 पैसे खर्च करायला, म्हणजे वेगळ्या ठिकाणी करतील पण जिथे महत्त्वाचं आहे तिथे करणार नाही. हां, तर मग त्या पॅरेंट्सना काय सांगा? त्या पॅरेंट्सनी स्वतःच्या बाकी सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी सोडून द्याव्या आणि आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी प्रयत्न करावा. पूर्वी जसं गुरुकुलमध्ये गेलं की तुम्हाला शिक्षा त्यामुळे पुस्तकं वाचूनच यायची. आज आपण पुस्तकांना विसरलो आहे. ई बुक्स आणि टी व्ही आणि बाहेरचे एक्सटर्नल गेम्स माहीतच नाहीत मुलांना. त्याच्यामुळे ते मानसिकरित्या कमजोर होतात, त्याच वेळेस शारीरिकरित्या सुद्धा. सनलाईट एक्सपोजरच नाही, विटॅमिन डी डेफिशियन्सी एवढी वाढली की मुलांमध्ये माहीतच नाही. सगळ्यांना आर्टिफिशियल द्यावं. अरे त्यांना मुलांना गेम खेळू द्या, हे एक्सटर्नल नॉलेज आल्याशिवाय त्यांना कसं कळेल? आणि ते बाहेर निघाल्याशिवाय, लायब्ररीत गेल्याशिवाय गेम्स कोणत्या तिचे जे गेम्स आहेत ना त्यातल्या आयडिया मलासुद्धा नाही येऊन राहिल्या. म्हणजे मला त्यातले 10% गेमचे 10% 90% सॉल्व नाही समजते नाही की त्या माणसाने किती डोकं लावून ते गेम्स बनवलेत. म्हणजे टॉम अँड जेरी मला आजही आवडते. त्या टॉम अँड जेरीची जी आर्टिस्टिक आणि सायंटिफिक बेसिस आहे, नुसतं आर्टिस्टिक नाही, सायंटिफिक बेसिस. आणि हा मुलगा माझ्याबरोबर म्हणजे मी बोलण्याच्या आधी तो उत्तर देतो त्या टॉम अँड जेरीचं की दादा ये होणे, आणि तो त्या गोष्टीला आनंद घेतो. पण ते थोडंसं ॲडिक्शन होऊन राहिलं. मी टॉम अँड जेरीचं पुस्तक या इथं चिवचिव बाजारला गेलो, बुक्स एम्पोरियमला गेलो की टॉम अँड जेरीचं पुस्तक, टॉम अँड जेरीचं हिंदी व्हर्जन पुस्तकच नाही आपल्याला. पण त्या मुलांना त्याची जी सवय लागून राहिली आणि त्याच्यामुळे त्याचा इम्प्रूव्हमेंट होतंय की ही गोष्ट घडते आणि त्याचं उत्तर काय इन्स्टंट तो उत्तर देतो ना. माझ्या डोक्यात, मी आज 65 वर्षात झालो, माझ्या डोक्यात ते येण्याच्या आधीच होतं. दॅट इज अ डेव्हलपमेंट. नाही, ते मोठी होत आहे ते नुसती शरीराने नाही मोठी, ब्रेननी मोठी होते. त्याच्यानंतर त्यांचा जो जिद्दीपणा आहे वाढत चालला होता या काळामध्ये, तो कमी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. तिथे प्रिया एकटी नाही शिकवत आहे, पुस्तकं शिकवत आहेत आणि त्याच्यावरती प्रियाचं ऑब्झर्वेशन आहे. मी तर फार कमी वेळ त्या लायब्ररीत जातो, पण ती जी काय करते त्याची थोडीफार आयडिया या माझ्या नातवामुळे मला कळते की आज मम्मीने आपण पूर्वी चिखलात खेळायचो, गेम बनवा, हे क्ले खेळ, हे फार सुंदर आहेत एकमेकाला मोल्डिंग करण्यासाठी. नॉट ओन्ली मुलांना मोल्डिंग करणं, पेरेंट्सला सुद्धा मोल्डिंग व्हायचं आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आज काय झालं की मुलांनी नाही शिकलं, आपण लगेच मुलावरती चिडतो, रागावतो, हे कर, नुसती गोकंपुटी पाहिजे. तसं नाही आहे. हा कन्सेप्टच वेगळा आहे. तो मला सुद्धा डायजेस्ट व्हायला वेळ लागतो, समजायला वेळ. डायजेस्ट झाला मला, पण समजायला वेळ लागतो की याच्यातनं काय डेव्हलपमेंट आहे. आपल्याकडे काय झालं, डॉक्टर, इंजिनियर आणि चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे जीवन. तसं नाही आहे. हे आर्ट इज समथिंग डिफरंट. M.F. हुसेन भारतामध्ये एकच झाला. हे लोक त्याच्यामुळे 1000 M.F. हुसेन बनवतील. पहिल्या दिवशीपासून ड्रॉइंग शिकवत आहेत ते त्यांना. आणि ती म्हणजे माझ्या घरात या माझ्या नातवांनी ते ग्राउंडवर काढलं, प्रत्येक वेळेस ती एनकरेज करते. बाकीचे लोक अरे हे खराब करतो, हे कर, तिला त्याचा काहीच नाही. त्याच्या अंगावरती तो ड्रॉइंग करतो. म्हणजे हे फार शिकण्यासारखं आहे.
जगातला आता एक व्हिडिओ आहे तो आपण बघतोय त्या पृथ्वीच्या गोल सगळ्या देशांची नावं त्याला एकदम पाठ आहेत. ते सगळं ते तर त्यांनी प्रयत्न तसा केला ना. सकाळी उठल्याबरोबर त्या मॅपसमोर उभं राहायचं आणि तो 1.5 वर्षाचा असतानापासून दाखवतो ना. आज तर मला जर तुम्ही विचारलं की 7 जगाचे खंड, मला नाही माहीत बाबा. हं, कारण की आपण भूगोल नुसतं पास होण्यासाठी शिकलो होतो. नुसतं पास होण्यासाठी, माहिती म्हणून काही की त्याला स्टोअर नाही केलं. पण त्याचं फार मोठं इम्पॉर्टन्स आहे. आज आपली मुलं इथून अमेरिकेला शिकायला जातात, 5 मिनिटात ते ॲक्लेमॅटाईज होतात त्या गोष्टीला. आपण नाही होतो ॲडल्ट. या लोकांचं डेव्हलपमेंट आहे तसं, आणि या गोष्टी त्यांना पूरक आहेत. म्हणजे मोबाईलचा अतिवापर करू नये, पण मोबाईलचा वापरही करू द्यावा, टी व्हीचाही वापर करू द्या, पण त्याच्याबरोबर ह्या गोष्टी पण फार आवश्यक आहेत. आणि आईवडिलांनी इंटरेस्ट घेतल्याशिवाय मुलाचं डेव्हलपमेंट नाही आहे. आता नवीन पॅरेंट्स जे बघतायत किंवा त्यांना आता लक्षात आलं असेल की सरांचं मार्गदर्शन असं आहे, सरांचा पॉईंट हा आहे की नेमकं तुम्ही तुमच्या बाळाला सुरुवातीला जे बेसिक आहेत, सुरुवातीच्या गोष्टीच त्या महत्त्वाच्या तुम्ही द्यायला हव्यात. या गोष्टीचे गर्भसंस्काराशी निगडीत मी एका इंजिनियरशी ट्रेनमध्ये जाताना माझी भेट झाली. तर त्यांचा मुलगा खूप मस्ती करत होता AC मध्ये. तो फॅनमध्ये बोट टाकायचा वगैरे प्रयत्न. मला खूप म्हणजे तो 5-6 वर्षाचा मुलगा होता, त्याचे वडील खाली झोपले, मला ते डिस्टर्ब होऊन राहिलं सारखं. तर मी त्याला 1-2दा असं करायचं, तर त्याचे वडील म्हणे, साहेब AC का तिकीट हमने भी निकाला, तुमने भी निकाला, उसको खेळणे दो बोले. म्हणजे बोट गेलं आणि शॉर्ट वगैरे, त्याला काही होणार नाही म्हणे इंजुरी. मी पाहतोय म्हणे, मी इंजिनियर आहे त्याचा. मग त्यांनी इंट्रोडक्शन दिलं आणि मग त्यांनी मला गर्भसंस्काराबद्दल माहिती दिली. म्हणजे माझी बायको BAMS आहे, तिचं एका मार्काने MBBSचं ॲडमिशन गेलं. तिला ऑर्थोपेडिक सर्जन व्हायचं होतं. आता म्हणे गोष्ट इथेच नाही संपत म्हणे. ते नागपूरचे डॉक्टर चिकोटे म्हणून महानगरपालिकेला 8चे त्यांची बायको आहे. ते म्हणे मी त्यावेळेस एम केला होता की ऑर्थोपेडिक सर्जन व्हायचं, पण मला नाही होता आलं. पण मी माझं गर्भपोटात असताना त्याच वेळी तसाच प्रयत्न करत गेले आणि तिला ही आयडिया आर्ट ऑफ पेरेंटिंग म्हणून साईट आहे त्याच्यावरनं कळली. आणि मग तिने हे गर्भसंस्कार शहा मॅडमकडे केले आणि हे केले. तर तिने ती मनात भावना पोटामध्येच रुजवली त्या मुलाच्या. तो 2.5 वर्षाचा मुलगा जन्म आल्यामध्ये मेरे को ऑर्थोपेडिक सर्जन हुआ म्हणून. आणि हाईट म्हणजे हा मुलगा, मोठा मुलगा अबॅकसच्या कॉम्पिटिशनसाठी चालला होता. मग ते साहेब म्हणाले, साहेब तुम्ही याचं हा वाकडेपणा पाहिला, असं सरळपणा पहा. तर तुम्ही पण प्रश्न विचारला. मी त्याला एक 5 कोणतं तरी असं मल्टिप्लायचं हे विचारलं आणि त्यांनी तो मोबाईल मला न कळत चालू ठेवला. मी त्याला ते एक्झाम्पल दिलं, ते सॉल्व करायला. हा मोठा मुलगा ॲन्सर देईल त्याच्या आधी तो छोटा तिथून मोबाईलवर द्या. असं एकदा नाही, 6-7 वेळ झालं. म्हणजे तो 2.5 वर्षाचा मुलगा, माझा विचारलेला प्रश्न, मी पुण्याला चाललो होतो, तो रस्त्यातनं त्यांना विचारतो, तो मोठा कॅल्क्युलेट करतोय आणि त्याच्या आधी हा उत्तर देतोय लहान. मग मी त्याच्या आईशी बोललो, म्हटलं बाबा माझं चुकलं, या मुलाला रोखायचा प्रयत्न करत होतो, पण भीती वाटत होते इलेक्ट्रिकच्या याच्यात काय नाही. म्हणे सर, ही भीतीच त्याच्यामुळे मुलांची डेव्हलपमेंट नाही. ही मुती काढून टाका. मुळात भीती वरती पडेल, खाली पडेल, हे त्याचे पेरेंट्स पाहतात. म्हणे पडला तर तुम्ही उचला. आसाम. स्वामी, व्हेरी गुड. गांधीजी, बेबी, स्नो कैसे, स्नो 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 स्नो, वेरी गुड. હવે नेताजी क्या છે? नेताजी ना, नेताजी क्या છે? वाह. टैगोर क्या છે? टैगोर. अरे वाह. आणि अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम. नर्चरिंग द लायब्ररी या ठिकाणी आता आपण आज एपिसोडमध्ये होतो आणि मुळात अकोल्यातल्या रायझिंग सन हॉटेलमध्ये तिथे वरच्या मजल्यावर फर्स्ट फ्लोअरला आहेत. तर तुम्ही येऊ शकता. 0 ते 8 या वयोगटातल्या मुलांसाठी ही लायब्ररी, आणि इथे मुलांसाठी अनेक गोष्टी बघायला मिळतात. सो तुमचं पाल्य जर थोडासा एक्सायटेड असेल किंवा त्याला असं वाटत असेल की घरी राहून बोलदार असेल, तर बघा, पुस्तकं आहेत, अशी खेळणी आहेत, अनेक असं घरातलं असं वातावरण आहे
सो या सगळ्या वातावरणासाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही येऊ शकता आपल्या अकोल्याच्या बसस्टँडवर. मुळात इथे हॉटेल रायझिंग सन, आणि अधिक माहितीसाठी 90-280-100-88 या नंबरवर कॉल करू शकता. तर मस्त राहा, स्वस्त राहा, चबूचा परिसर स्वच्छ ठेवा, आणि या रविवारचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा. आम्हाला फॉलो करा फेसबुकवर RRC डिजिटल, किंवा आमचं यूट्यूब पेज आहे RRC डिजिटल, किंवा सिटी कट्टा या पेजवरती तुम्ही फुल एपिसोड बघू शकता. सर 90-280-100-88 आत्ता शो मी सायनिंग ऑफ करतो. मस्त राहा, स्वस्त राहा, आजूबाजूला स्वच्छ ठेवा. थँक्यू सो मच.